हाँ गया. Thank you. Thanks for reminding me. चल. So काही लोकांचे सेकंड भाग जो आमचा झाला होता, फर्स्ट भाग वी फॉरगेट टू रेकॉर्ड, त्यामुळे ते राहिलं होतं. पण सेकंड भागाचं रेकॉर्डिंग पण अवेलेबल आहे. ज्यांचा कोणाचा सेकंड पार्ट मिस झाला होता त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. हा थर्ड पार्टचं रेकॉर्डिंग पण आपण ग्रुपवर शेअर करू. तर तुम्हाला ज्यांना कोणाला तुमच्या ओळखीच्या लोकांना वगैरे सांगायचं आहे तर तुम्ही सांगू शकता. फक्त आपण पूर्ण ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला काहीही बोलायचं आहे अनम्यूट व्हा. तुमचं बोलणं झालं की परत म्यूट करा, सो दॅट आवाजाचं कोणाला डिस्टर्बन्स होणार नाही. सो मी माझी स्क्रीन शेअर करतो आणि आपण आजच्या संपत्ती यात्रेला सुरुवात करूयात. सो संपत्ती यात्रा डे 3. आपण मागचं म्हणजे जस्ट मी नेहमी सांगतो की आपण प्रत्येक वेळेला आपल्याला कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपण एका फ्लो मध्ये यायला हवं. एका फ्लो मध्ये आपण असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या फ्लो मध्ये आपल्याला यायचं असेल तर जसं आपण नेहमी बघतो की आपण फिजिक्स आणि स्पिरिच्युअलिटी बोथ द थिंग्स गोज हँड इन हँड. आणि बिंग अ सायन्स स्टुडंट मला नेहमीच फिजिक्स, सबस्टन्स, मटेरियल, मॅटर ह्यांचं खूप कन्सर्न नेहमीच त्यांचं एक हे होतं. ऍक्च्युअली आपण जर समजा पाहिलं की फिजिक्स काय सांगतं की जगामध्ये आज जे आपण जे काही आपण पाहतो, जे की सॉलिड स्वरूपामध्ये, जे पण घन स्वरूपामध्ये उपलब्ध आहे, हे सगळं कदाचित लिक्विड स्वरूपातून घन स्वरूपामध्ये आलं. हे सगळ्यात पहिल्यांदा पाणी आलं, कदाचित पाण्यापासून पाण्याचं मग काही साठा होत होत, त्याचा रेसिड्यू तयार होत त्याचं सॉलिड तयार झालं. हे पाणी कुठून आलं तर हे पाणी आलं वाफेंपासून. गॅस किंवा पृथ्वीवर पूर्ण वातावरण होतं, वातावरणात गॅस होते, गॅस हळूहळू थंड होत त्याचं पाण्यामध्ये किंवा लिक्विडमध्ये रूपांतर झालं आणि ते लिक्विड सॉलिड मध्ये आलं. आता कन्सर्न हा राहतो की मग वेपर कुठून आले, आणि जे वेपर्स कुठून आले ह्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी मध्ये आपल्याला उत्तर मिळतं की वेपर्स आले व्हायब्रेशन्स मध्ये, की जे कंटिन्यू अनादी अनंत काळापासून चालू आहेत. आज माझी बॉडी पण तयार आहे तर माझ्या बॉडीच्या प्रत्येक सेल मध्ये काही ना काहीतरी व्हायब्रेशन होतात. तीन सेल एकमेकांबरोबर व्हायब्रेट होतात. कुणाचं तरी माईक ऑन आहे, जसं माईक म्यूट केलं तर आपल्याला सगळ्यांनाच ऐकायला सोपं जाईल. ओके, ओके. सो हे व्हायब्रेशन्स जे आहेत त्या व्हायब्रेशनलाच आपण नाद असं म्हणतो. आणि हा जो नाद आहे, हा जो एक कंपन आहे, ह्या कंपनांमुळेच आपल्याला बरीचशी एनर्जी मिळते. आणि ह्या कंपनांवर आपल्याला विजय मिळवायचा असेल, मला रेडिओ लावायचा असेल तर मला ती पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी सेट करणं खूप गरजेचं आहे. एकदा ती फ्रिक्वेन्सी सेट झाली तर मला जे हवं ते मला मिळू शकतं. आणि मागच्या 25 वर्ष मी ह्या पूर्ण फील्डमध्ये काम करतोय. मी ॲज अ सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून काम करतोय, मी फायनान्स ट्रेनर म्हणून काम करतोय, मी वेगवेगळ्या लोकांना शेअर मार्केटचं ट्रेनिंग सांगतोय, म्युच्युअल फंड बद्दल सांगतो, मी इन्शुरन्स आय वॉज ॲडव्होकेटर वन्स अपॉन अ टाइम, आय वॉज इन टाटा AIG फॉर इन्शुरन्स. पण मला सगळ्यांमध्ये नेहमी मी बघत होतो की मला पैसा किंवा मला एखादी गोष्ट का हवी आहे, त्या काची फ्रिक्वेन्सी जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत माझा प्रवासच सुरू होत नाही. त्यामुळे संपत्ती यात्रेमधला सगळ्यात पहिला बेसिक आहे की का, मला हे का करायचं आहे, आणि त्या काचा शोध आपण घेतोय. आणि एकदा तो काचा शोध लागला की मग कसं ते रिलेटिव्हली सोपं होऊ शकतं. तर तो नाद, ते जे व्हायब्रेशन्स आहेत, ते व्हायब्रेशन्स आपल्या बॉडीमध्ये आहेत, त्या व्हायब्रेशनचा वापर करून एक अशी अमाप संपत्ती किंवा समृद्धी कशी अट्रॅक्ट करायची ते आपण या सगळ्या सिरीज मध्ये पाहतोय. आणि त्यातलं हे तिसरं भाग आज आपण बेसिकली बोलणार आहोत ते म्हणजे सवयींबद्दल. आपण बिलीफ्स बघितले, आज आपण सवयींबद्दल बोलणार आहोत की हॅबिट आणि एक चांगल्या सवयी, ते सवयीचं काय असतं, ते सवयी कशामुळे लागतात आणि त्याचं ओव्हरऑल मेकॅनिझम काय, ते सगळं आपण बनवणार आहोत. वैभव सर नमस्कार, मी तुमचा मेसेज आत्ता बघितला, चॅट बॉक्स मी आत्ता ओपन केलं, सॉरी. सो चला आपण पुढे जाऊयात. सो डू यू वॉन्ट टू बी रिच? तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये श्रीमंत व्हायचं? चॅट बॉक्स मध्ये यस सांगू शकता किंवा अनम्यूट होऊन यस सांगू शकता. तुम्हाला श्रीमंत व्हायचं? यस, वैभवने लगेच सांगितलेलं आहे हो म्हणून. चौरसिया हो, अंजली चौरसिया हो, ओके. देवधर मॅडम यस, ग्रेट. मला वाटतं आपण 15-16 जण आहोत.
3-4च यस आलेत. बाकीच्यांनी हा तेजस्विनी जोशी मॅडम यस ग्रेट. बाकीच्यांना रेणुका मॅडम यस ग्रेट ग्रेट. आपल्या सगळ्यांना बट अभ्यास तुम्ही इथं आलायत म्हणजे आपल्याला संपत्ती यात्रा या शब्दाने तुम्हाला इथं अट्रॅक्ट केलं की कुठेतरी आपल्याला रीच व्हायचं. आता ज्या वेळेला आपण रीच हा शब्द म्हणतो किंवा रीच म्हणतो आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या एकंदरीत ह्याच्यामध्ये आपण रीच कुणाला म्हणतो, कुणाला श्रीमंत म्हणतो आपण? अनम्यूट होऊन उत्तर दिलं चालेल किंवा तुम्ही एका शब्दामध्ये चॅटबॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल. आपण कुणाला श्रीमंत म्हणतो? एखादा माणूस श्रीमंत असण्यासाठी त्याच्याकडे काय असणं अपेक्षित आहे? जसं आपण म्हणतो की मुकेश अंबानी, बिल गेट्स, वॉरेन बुफेट, पैसेवाल्याला व्हेरी गुड, त्याच्याकडे पैसे आहेत त्याला आपण म्हणतो श्रीमंत. अब्सोल्युटली राईट वैभव साहेब. आपण म्हणतो की ज्याच्याकडे कॅश आहे, CASH कॅश आहे, ज्याच्याकडे ती कॅश आहे त्याला आपण म्हणतो की यू आर रिच. पण आपल्याला खरंच लाईफमध्ये रिच व्हायचं असेल किंवा ह्या लोकांकडे जर समजा कॅश आली असेल तरी कॅश येण्यासाठी एका बेसिक गरजेची, एका बेसिक गोष्टीची गरज आहे ती आपल्याकडे असायला हवी. ती म्हणजे आपल्याकडे KSH कॅश असायला हवी, ना की CASH कॅश. आता हे KSH कॅश काय तर त्यातला के म्हणजे नॉलेज. माझ्याकडे एक नॉलेज असलं पाहिजे, मला स्वतःचं नॉलेज असलं पाहिजे, माझ्यातल्या फ्रिक्वेन्सीचं नॉलेज असलं पाहिजे, माझ्या सराउंडिंगचं नॉलेज असलं पाहिजे, मला ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टींबद्दलचं नॉलेज असलं पाहिजे. त्यानंतरचा ए म्हणजे ऍटिट्यूड, माझा ऍटिट्यूड त्या अनुरूप असला पाहिजे. आणि त्यानंतरचं एस म्हणजे स्किल आणि त्यानंतरचं H म्हणजे हॅबिट. नॉलेज, ऍटिट्यूड, स्किल आणि हॅबिट ह्या गोष्टी अलाइन झाल्या की ती कॅश यायला आपल्याला वेळ लागत नाही. बऱ्याचदा एक कॉन्टेक्स्ट चालतं की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. मी सेल्स ट्रेनिंग मध्ये पण आहे, मोटिवेशनल ट्रेनिंग मध्ये पण आहे. बरेच लोक, बरेच पालक मला भेटायला येतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की माझ्या मुलाचं ऍटिट्यूड नीट नाहीये, माझ्या स्पाऊसचा ऍटिट्यूड असा आहे, माझ्या बॉसचा ऍटिट्यूड असा आहे. पण मला असं नेहमी वाटतं की ऍटिट्यूड बदलण्यापेक्षा माणसाने नॉलेज अक्वायर करावं. नॉलेज कॅन चेंज युअर ऍटिट्यूड. आणि एकदा नॉलेज तुमच्याकडे आलं की ऍटिट्यूड बदलतं. म्हणजे बघा, तुम्हाला मी जर समजा सांगितलं की तुम्हाला जर स्विमिंग पूल मध्ये उडी मारायची तर ऍट टाइम तुम्ही नाही म्हणाल, निगेटिव्ह ऍटिट्यूड. पण तेच मी तुम्हाला एकदा जर समजा त्या पाण्यामध्ये आतमध्ये ढकललं आणि तुम्हाला कळलं की नाही यार ह्या पाण्यामध्ये बुडत नाही, तरंगतं पण, हा नॉलेज आपल्याला आलं की आपला ऍटिट्यूड बदलतो. पुढच्या वेळेला आपण उडी मारायला तेवढं नाही घाबरत. त्यामुळे नॉलेज ऑलवेज चेंज युअर ऍटिट्यूड. आता प्रश्न राहतो स्किलचा. कुणालाही कुठलंही स्किल घेता येणं शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं, घेता येणं शक्य? हो नाही काही पण सांगा. हे समजा एक उदाहरण म्हणून आपल्याला लता मंगेशकर सारखं गाणं गायचं आहे, शक्य आहे की नाही शक्य? एक सिंगिंग स्किल आपल्याला इम्बाईब करायचं आहे. येस, वैभव सर हो म्हणतात, रेणुका मॅडम यस म्हणतात. येस, स्किल इम्बाईब करायचं असेल, अगदी लता मंगेशकर सारखं गाणं आपल्याला गायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? काय केल्याने आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो? तर आपल्याला त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. जे आज पण जाकीर हुसेन तबला वाजवतात, प्रॅक्टिस मस्ट बी देअर. अब्सोल्युटली अंजली मॅडम, वैभव सर, आपल्याला सराव करावा लागेल. त्यामुळे आपल्याला कुठलंही स्किल लाईफमध्ये इम्बाईब करता येतं, प्रोव्हायडेड आपण त्याची सवय केली पाहिजे, आपल्याला त्याची हॅबिट असली पाहिजे. त्यामुळे नॉलेज घेत राहा, ऍटिट्यूड बदलत राहील. हॅबिट लावून घ्या स्वतःला चांगल्या चांगल्या, तर तुमचं स्किल ऑटोमॅटिक इन प्लेस येत जाईल. लहान मुलांना आपण सांगतो परीक्षेमध्ये एवढे मार्क पाड, तेवढे मार्क पाड. माझं असं नेहमी म्हणणं असतं की त्याला अभ्यासाची सवय लावा, गोष्टी ऑटोमॅटिक होतील. तुम्ही त्याला त्याच्या रिझल्टचं कौतुक करण्यापेक्षा त्याच्या एफर्ट्सचं कौतुक करा. Whenever you start praising their efforts, the skills will get automatically set and they will achieve what they want in their life. So it is very important की आपण त्यांच्या हॅबिटवर काम व्हायला पाहिजे. आणि सायमल्टेनियसली हेही तितकंच इम्पॉर्टंट आहे की आपणही आपल्या हॅबिटवर काम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या हॅबिटवर आपल्याला काम करायचं असेल तर काही गोष्टी आहेत, म्हणजे हॅबिट असतात काय, कुठून लागतात, किंवा काय आपण एखादी गोष्ट माहिती असून सुद्धा करत नाही. म्हणजे असं म्हणतात ना की जगामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण आपण करत नाही. मॉर्निंग वॉक ही चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे. तरी पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे की 1 जानेवारीला आपला पूर्ण देश चालायला सुरुवात करतो आणि 5 जानेवारीला बंद करतो. आणि या वस्तुस्थितीमधनं आपण जात असतो. तर कंटिन्युएशन ऑफ डुईंग द थिंग्स इथं कुठेतरी आपण अडकतो. आणि आज आपण त्या हॅबिटचं इम्पॉर्टन्स काय ते आपण बघणार आहोत. मला एक सांगा, तुम्ही असं कुठून तरी आलाय, तुम्हाला छान बाहेरनं आलाय तुम्ही,
चांगलं काहीतरी वॉक करून आलात किंवा इव्हिनिंगला काहीतरी कामावरून थकून आलात आणि तुम्ही फ्रीज उघडलं आणि फ्रीज उघडल्या समोर तुम्हाला दोन गोष्टी दिसल्या, एक कॅरेट आणि एक चॉकलेट. काय निवडालो तुम्ही, कॅरेट की चॉकलेट? चॉकलेट. चॉकलेट. हा, म्हणजे खरं खरं सांगायचं. गुड. आपण चॉकलेट निवडलं. आता ह्या सीझन लावलं असं कसं म्हणायचं सरांना, आपण कॅरेटच म्हटलं पाहिजे. सो आपण चॉकलेट उचलो, बरोबर. जर समजा आता मी कुठेतरी उन्हातून बाहेर आलो, खूप गरमी आहे, म्हणजे मी तर सोलापूरचा, म्हणजे आमच्या सोलापूरला तर दोनच ऋतू असतात, एक उन्हाळा आणि दुसरा कडक उन्हाळा, बाकी काहीच नसतं तिथं. एवढं गरमीत तुम्ही 40 डिग्री टेम्परेचर मधनं घरी आतात. घरी आल्या तुम्ही वॉर्म वॉटर प्याल का कोल्ड वॉटर प्याल? कोल्ड वॉटर पिवा, बरोबर. आणि तेच जर समजा तुम्ही खूप थकलायत, रात्रभर तुम्ही जागलायत आणि कुठलं तरी ट्रॅव्हल करून आलात, तुम्ही स्वतः ड्राईव्ह केलेलं आहे किंवा खूप थकून रात्री एखाद्या फंक्शन अटेंड केलेलं आहे, रात्री 2-2:30 ला तुम्ही झोपलेला आणि मॉर्निंग वॉकची तुमची सवय आहे, तर त्या दिवशी सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉक घ्याल की स्वीट स्लीप घ्याल? स्लीप ऑफकोर्स. वर्स्ट बट ऑब्वियस आपण स्लीप घेऊ, बरोबर. इव्हन नॉर्मल वेळेला सुद्धा आपण बऱ्याचदा म्हणतो की राहू द्या, आज नाही उद्या जोयात. एक दिवसांनी काय होतंय, अशा एक दिवसांनी काय होतं तर म्हणतात वर्ष निघून जातात आपली. सो आपण बऱ्याचपैकी बघा, आपण कॅरेट गोड आहे आपल्या बॉडीसाठी, तरी पण आपण चॉकलेट निवडलं. असं म्हणतात की तुम्ही जितकं जास्त गरमीत असाल त्यावेळेला जितकं जास्त गरम पाणी प्याल, तुमच्या शरीराला पोषक वॉटर जास्त मिळण्याची शक्यता आहे बजाय की थंड पाण्यापेक्षा. तरीही आपण थंड पाणी घेतो. आपण कितीही थकलो असो तर पायाला व्यायाम मिळाल्याने माझ्या ब्रेनचे सुद्धा न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतात आणि ते थोडस सुद्धा वॉक मला झोपण्यापेक्षा जास्त झोप कदाचित मला फटीक देऊ शकते, पण थोडस वॉक मला चैतन्य देऊ शकतं. तरीही आपण स्वीट स्लीप निवडतो. प्रत्येक वेळेला मला माहित असतं की हे चांगलं आहे, पण माझा ब्रेन किंवा मी हे निवडतो. आता मला एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे, हे चॉईसेस केल्या कुणी हो? ह्या चॉईसेस तुम्ही केल्या की तुमच्यातल्या डोपामाइननी केल्या, जे तुमच्या बॉडीमध्ये रिलीज होतं? आता थोडस आपण काही एका भागामध्ये मी तुमची सायकोलॉजी बोललो, आज आपण थोडस फिजिओलॉजी समजून घ्या. आपल्या बॉडीमध्ये दोन हार्मोन्स आहेत, एक सेरोटोनिन आणि एक डोपामाइन. आणि दोन्ही हार्मोन प्लीझंट, सेरोटोनिन इज अ प्लीझंट हार्मोन, म्हणजे तो वाया लागला की असं चैतन्याचा संचार होत असतो, तुम्हाला बरंच काही काही करायचं असतं. आणि समहाव अदर तुम्ही कुठे दुःखी झाला की सेरोटोनिन तुमच्याकडे येणं बंद होतं, मग सेरोटोनिक अपटेक इनहिबिटर्स तुम्हाला दिले जातात किंवा यू विल बीन आस्क्ड टू डू समथिंग सेरोटोनिन. लाईकवाईज हा डोपामाइन पण. हा डोपामाइन नेहमी तुम्हाला बॉडीला काय चांगलं वाटतंय ते घ्यायला नेहमी प्रोवोक करत असतो. त्यामुळे आज तुम्ही जर समजा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एव्हरी वन इज प्रोग्राम, एव्हरी वन इज युझिंग युअर डोपामाइन. ते प्रत्येक जण तुमच्या डोपामाइनला, म्हणजे ह्याच्यामध्ये ही टेस्ट छान आहे, त्याच्यामध्ये हे छान आहे, त्याच्यामध्ये ते छान आहे, 2 मिनिटांमध्ये मॅगी, 2 मिनिटांमध्ये हे, 2 मिनिटांमध्ये ते डेलिशियस पिझ्झा किंवा बर्गर, इतक्या ऍड तुमच्या डोपामाइन समोर टाकल्या जातात आणि तुमचं डोपामाइन त्या सगळ्या गोष्टी निवडतं जे की तुमच्या शरीराला कदाचित चांगलं नाही आहे. आणि त्यामुळे डोपामाइनला आपल्याला कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. त्याला हे चांगलं आहे आणि त्याला काय चांगलं हे मला सांगता आलं पाहिजे, ना की माझ्या डोपामाइनने मला सांगितलं पाहिजे की मी काय करायला पाहिजे. आणि ते एक हॅबिटचा जो प्रोटोकॉल आहे त्याच्यावर मी काम केलं आणि एकदा माझ्या चांगल्या हॅबिट इम्बाईब झाल्या तर मला बऱ्याच गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो. आणि त्या अट्रॅक्शनकडे मला जायचं असेल तर नेहमी असं म्हणतात की फॉर्मिंग गुड हॅबिट इज अ प्रोसेस. कुठलीही चांगली सवय लागणं ही एक ज्याला आपण प्रोसेस आहे. त्या प्रोसेसला आपण बघितलं तर इट्स अ सर्च ऑफ बॅलन्स. कशाचा बॅलन्स करायचा आहे आपल्याला, किंवा आपण लाईफ इज ऑल्सो मल्टीफिसेटेड, सो वी आर. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये बऱ्याच टप्प्यांमध्ये बऱ्याच एज मध्ये, म्हणजे आपण लहान असतो त्यानंतर आपण थोडस पौगंडावस्थेमध्ये येतो, तिथं आपले हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यानंतर आपण तारुण्य अवस्थेत येतो, मग आपण मध्य मिडल एज मध्ये येतो आणि त्यानंतर आपण वृद्धापकाळापर्यंत जातो. त्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला हाताळायच्या असतात आणि त्या पद्धतीनं आपण त्या वेळेला त्या काळानुसार त्या गरजेनुसार डिसिजन घेत आपलं आयुष्य चाललेलं असतं. आणि या मल्टीफिसिएटेड लाईफकडे जर समजा आपण बघितलं तर आपल्याला करावं काय लागेल माहितीये, आपल्याला आपलं इनर पोटेन्शियल एक्सप्लोअर करणं खूप गरजेचं आहे. आणि इनर पोटेन्शियल एक्सप्लोअर करायचं असेल तर आपल्याला बेसिकली आपलं इनर सर्कल आणि आउटर सर्कल ह्याच्यामध्ये बॅलन्स करावं लागेल. आता काय आहे इनर सर्कल आणि आउटर सर्कल, तर तुम्ही व्हील ऑफ द लाईफ बघितलं तर करिअर, फॅमिली, सोसायटी हे तुमचं आउटर सर्कल आहे. दिस इज व्हॉट तुम्ही एक्सपिरियन्स करताय. तुमचं करिअर तुम्ही एक्सपिरियन्स करताय, तुमची सोसायटी तुम्ही एक्सपिरियन्स करताय, तुमची फॅमिली तुम्ही एक्सपिरियन्स करताय.
आणि एक्सपिरियन्स करणारं जे तुमचं इनर सर्कल आहे, दॅट इज युअर माइंड, बॉडी अँड सोल. आणि ह्या माइंड, बॉडी आणि सोलला अलाइन होणं किंवा त्याला अलाइन करणं खूप गरजेचं आहे. आणि ते इनर सर्कल इज ड्रिव्हन बाय, आणि ते जे इनर सर्कल आहे इट इज ऑलवेज ड्रिव्हन बाय युअर हॅबिट्स. तुम्ही काय हॅबिट्स तुमच्या बॉडीला लावल्यात, काय तुमच्या हॅबिट तुमच्या रोजच्या दिवसाला लावल्यात, काय हॅबिट तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीला लावल्यात, त्याच्यावर तुमचं हे पूर्ण सर्कल जात असतं. त्यामुळे आउटर सर्कल इज हाऊ यू एक्सपिरियन्स द वर्ल्ड, ॲज आय सेड. अँड इनर सर्कल इज हाऊ यू एक्सप्रेस अवरसेल्फ टू द वर्ल्ड. ह्या अँगलने आपण जर समजा बघितलं, आणि पूर्ण इनर सर्कल ड्रिव्हन होतं तुमच्या हॅबिट्स आणि त्या हॅबिटकडे असणाऱ्या तुमच्या अटेन्शनने. एकदा ठरलं मॉर्निंग वॉक, तर ते मॉर्निंग वॉक असलं पाहिजे. किंवा एकदा ठरलं की मला ही गोष्ट अशी करायची, ती गोष्ट मला तशी करता आली पाहिजे. कन्सिस्टन्सी ऑफ डुईंग वन थिंग, ती तुम्हाला जे काही मला साध्य करायचं आहे, मग तो पैसा असेल, समृद्धी असेल, आणखीन जे मला माझ्या करिअर मधलं असेल, माझ्या रिलेशन्स मधलं असेल, 1 किंवा 2 दिवस करून नाही झाला. आईला आईचा दर्जा का मिळाला आहे, समजा उत्तर आपण शोधायला पाहिलं तर त्याचं ओनली रिझन आय फाइंड दॅट इज अ कन्सिस्टन्सी. आई नावाचे प्राणी कितीही थकलेले असू दे, काहीही झालेलं असू दे, तिचं काहीही दिवस असू दे, ते आपल्या मुलांसाठी उठून तिला त्यांना जो हवंय तो कोर करते म्हणजे करतेच. सो दॅट इज हाऊ वी शुड ड्रिव्हन फॉर एन नंबर ऑफ थिंग्स. आणि हे आपल्याला जर समजा करायचं असेल तर देर इज वन मोडालिटी ज्याचं आपण ऑलवेज थिंक अबाउट, सेट हॅबिट ऑफ थिंकिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कारण नेहमी असं म्हणतात की यशाची सुरुवात आधी मनात. तुम्हाला आयुष्यात जे काय करायचं ते तुमच्या मनापासून त्याची सुरुवात होते. आणि युअर स्टेट ऑफ बिईंग, तुम्ही त्या स्टेट मध्ये कसे आहात आणि तुम्ही काय करताय, या स्टेट ऑफ बिईंग आणि हॅबिट ऑफ थिंकिंग, या 2 गोष्टीवर असतं. आणि युअर वर्ल्ड व्ह्यू, तुम्ही जगाकडे कसं बघता. बऱ्याचदा आपण जगाकडे एक दूषित नजरेने किंवा कुठल्या तरी एका एका ज्याला आपण म्हणतो की नाही, बायस सेन्सने आपण पाहत असतो. आणि त्या बायस सेन्सने आपण जग बघत असतो. आणि त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की सगळं असंच आहे आणि मला असंच मिळणार आहे. त्यामुळे हॅबिट ऑफ थिंकिंग, युअर स्टेट ऑफ बिईंग आणि युअर व्ह्यू टू द वर्ल्ड अँड युअर ॲटिट्यूड. आणि ॲटिट्यूड कॅन डेफिनेटली चेंज विथ युअर नॉलेज. आणि हे जर समजा आपल्याला करायचं असेल तर जसं मी पहिला किंवा दुसऱ्या सेशन मध्ये पण आपण डिस्कस केलं होतं की दॅट इज युअर एनर्जी. आपली एनर्जी, मग ती मेंटल एनर्जी आहे आणि ती फिजिकल एनर्जी आहे. युअर अटेन्शन अँड हॅबिट ऑफ डुईंग, या 3 गोष्टीमुळं तुम्हाला तुमचं हॅबिट ऑफ थिंकिंग इनबाईब करता येतं, तुमचं स्टेट ऑफ बिईंग नीट करता येतं, युअर वर्ल्ड व्ह्यू टू द वर्ल्ड नीट करता येतो. आणि ऑब्विसली यू कॅन मेक डिफरन्स विथ युअर ॲटिट्यूड्स. आणि हॅबिट ऑफ डुईंगचा जो भाग आहे त्याला जर समजा आपण बघितलं की तुम्हाला कुठलीही सवय लावून घ्यायची असेल, कारण हे मी सवय असं सांगतो की संपत्ती यात्रेमध्ये तुम्हाला जायचं असेल तर खूप सवयी तुम्हाला लावून घेणं खूप गरजेचं. आता सवयीमध्ये ना प्रत्येक वेळेला तुम्हाला कुठलीही तुमची सगळ्याच गोष्टीचे काही क्यूज तयार असतात. क्यू काय असू शकतो, तो टाइम असू शकतो, लोकॅलिटी असू शकते, इव्हेंट असू शकतो, तुमचा कुठला तरी इमोशनल एक्सपिरियन्स असू शकतो. सपोज 4 वाजता, 4 वाजले रे वाजले की मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला चहाची आठवण होते. तर ते जे रुटीन आहे तुमचं चहा पिण्याचं, ते 4च्या टाइमला सेट झालं आणि तुम्ही ते करता. आता तुम्हाला जर समजा हे गोष्टी बदलायच्या असतील तर तुम्हाला प्रत्येक वेळेला एक क्यू घ्यावा लागेल. त्या क्यूला काहीतरी रुटीन्स अटॅच करावे लागतील. आणि ते रुटीन कंप्लीट झालं की तुम्हाला स्वतःला रिवॉर्ड द्यावं लागेल आणि परत एक क्यू सेट करावं लागेल. अगेन यू हॅव टू फॉलो दॅट रुटीन, अगेन यू हॅव टू रिवॉर्ड युअरसेल्फ. आणि हे विशियस सायकल जर समजा तुम्ही चालवलं, समजा माझं ठरलं की सकाळी 6 वाजता क्यू उठून मला 3 किलोमीटर वॉक करायचं. आज माझं 2 किलोमीटर झालं. रिवॉर्ड काय दिलं, चला आज 2 झालंय ना, उद्या आपल्याला 3 करायचं, पण 2 झाल्याबद्दल थँक्यू. परत क्यू काय 6ला रुटीन रिवॉर्ड. हे सर्कल जर समजा विशियस माझं नीट बसलं तर मला कुठलीही सवय लागू शकते आणि त्या सवयीत मी इम्बाईब होऊ शकतो. मला आता ह्या पूर्ण विषयामध्ये काही सेशन, माझ्या पहिल्या एका सेशन मध्ये मी थॉट रेकॉर्ड शीट बद्दल सुद्धा बोललो होतो. किंवा तुम्ही सकाळी उठल्यावर काही अफर्मेशन्स स्वतःशी सांगा असं पण सांगितलं होतं. तुम्ही आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो माहिती. माझा एक तुम्हाला एक साधा प्रश्न आहे, कोंबडीचं अंड जर समजा आतून फुटलं तर काय होतं? कोंबडीचं अंड आतून फुटलं तर काय होईल? तुम्ही टाईप करू शकता किंवा सरळ सरळ अनम्यूट होऊन बोलू पण शकता. हे कोंबडीचं अंड आहे. श्रावण महिना चालू आहे नो, तरी पण मी जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतो आपण. कोंबडीचं अंड आतून फुटलं तर काय होईल?
पण आतून कधी फुटतच नाही. अरे कोण, पौर्णिमा मॅडम? हो. पिल्लू कसं बाहेर येईल मग? अच्छा असं मला. ओके ओके. बरोबर बरोबर, आतून फुटलं तर पिल्लू बाहेर येईल आणि त्याला वरून फुटलं तर ऑमलेट मिळेल सर. ऑमलेट मिळेल. बरोबर ना. मुर्गी जाने अंडे का क्या होगा, लाईफ मिलेगी या तवे पे फ्राय होगा. दॅट इज व्हॉट द रियालिटी ऑफ द लाईफ. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं म्हणजे माझं एक खूप प्रामाणिक ह्या एका छोट्याशा एक्झाम्पल कडे मी पाहिलं ना, मला असं खूप खूप प्रकर्षाने असं वाटतं की कुठली पण गोष्ट जेव्हा ती आतून सुचते किंवा आतून ती पटते की नाही, तेव्हा ती साकार होते माहिती का. ती जर समजा वर्ण थोपवली गेली की नाही तर ती आत जाऊन मरते. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आपण ज्या डिस्कस करतोय त्या तुम्हाला आतून पटल्या की नाही तरच त्या साकार होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आतून एखादी सवय लावून घ्यायची असेल की नाही तर त्याचं क्यू ऑटोमॅटिक सेट होणार आहे, त्याचं रुटीन सेट होणार आहे, त्याचं तुम्ही स्वतःला खूप छान रिवॉर्ड करत राहणार आहेत आणि कार्विंग ऑफ हॅबिट कंटिन्यू होत राहणार आहे. आणि हे करण्यासाठी जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस मी तुम्हाला सांगेन. पण व्हॉट यू नीड टू डू, यू शुड हॅव क्यू, यू शुड हॅव रुटीन आणि यू शुड रिवॉर्ड युअर सेल्फ. छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी ठरवलंय की रोज उठल्या उठल्या सकाळी 10 अफर्मेशन स्वतःबद्दल म्हणायचे. क्यू काय, सकाळी उठल्या उठल्या. रुटीन काय, 10 अफर्मेशन झाले, ग्रेट, गुड, भारी. रिवॉर्ड परत प्रत्येक वेळेला रिवॉर्ड शुड नॉट बी अ थिंग, शुड नॉट बी अ मटेरियल. रिवॉर्ड कुड बी अ वर्ड्स ऑल्सो, रिवॉर्ड कुड बी अ सिंपल पॅटिंग ऑल्सो. काहीतरी रिवॉर्ड्स मला स्वतःला देता आले पाहिजेत. क्यू रुटीन रिवॉर्ड, क्यू रुटीन रिवॉर्ड, अँड दॅट इज हाऊ वी कॅन प्रोग्रेस इन युअर लाईफ. तुमच्या मुलांना पण काही तुम्हाला सवयी लावायच्या असतील, बिंग बरेच आपण पॅरेंट असतो इथं, तर काहीतरी क्यू द्या. टाइम कुठला तरी टाइम असेल, काही जसं मी सांगितलं तसं लोकेशन असेल, तिथं गेल्यावर ते करायचंय, तिथं गेल्यावर ते रुटीन असेल आणि ते झालं की त्याच्यासाठीचं रिवॉर्ड. दॅट्स हाऊ यू कॅन अंडरस्टँड, यू कॅन मेक अन हॅबिट हॅपन इन युअर लाईफ. आणि हे करायचं असेल तर एक सुंदर पुस्तक मी वाचलं होतं. And I think that is one of the best book I read on habit, and that is 5 AM Club. रॉबिन शर्मांचं पुस्तक आहे. खूप छान पद्धतीने त्याने हॅबिट इन्स्टॉलेशन त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलंय. बट थोडंसं त्याच्यामध्ये आणखीन लिबर्टी घेऊन आय विल फॉर्म की आपण जेव्हा हॅबिट कुठलीही लावतो की नाही, हॅबिट स्वतःला चांगल्या सवयी, आता हॅबिट म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट अ गुड, चांगल्या सवयी, त्या चांगल्या सवयी लावायच्या असतील ना तर हे असं ट्रायंगल येतं, इम्पॉसिबल ट्रायंगल ज्याला आपण म्हणतो की इथं काही हे शक्यच नाही पॉसिबल आहे ट्रायंगल होणं. पण या पॉसिबल करायचं असेल ह्या ट्रायंगलला तर आपल्याला काही प्रोसेस मधनं त्या हॅबिटला घेऊन जावं लागेल. तर सगळ्यात पहिली गोष्ट ज्याला आपण म्हणतो की नाही ती आहे इनिशिएशन. तुम्हाला पूर्वी आपण ऐकलं असेल बघा कधीतरी की 21 दिवस एखादी गोष्ट सलग केल्याने आपल्याला त्याची सवय लागते. तुमच्या की बऱ्याच जणांनी ते 21 दिवस करून झालं पण असेल, पण आपल्याला कधीही त्याची सवय लागली नसेल. 21 दिवस सुद्धा आपण केलं असेल आणि त्यानंतर परत ती सवय गेली पण असेल. ऍक्च्युअली ह्याच्यावर बराच अभ्यास किंवा बऱ्याच गोष्टी होत गेल्या आणि नंतर असं लक्षात आलं की पहिले 30 दिवस कुठलीही नवीन सवय लागण्यासाठी त्याला आपण इनिशिएशन फेज म्हणतो. ह्या 30 दिवस तुम्हाला लागतात तुमची जुनी सवय घालण्यासाठी. मला अफर्मेशन्स उद्या सकाळपासून जर समजा आता सोलणीसाठी मॅडम तुम्हाला अफर्मेशन्स किंवा पॉझिटिव्हिटी बद्दल बोलतील, ते मला काहीतरी रिच्युअल करायचं आहे. तर त्याच्या आधी तुम्ही आता उद्यापासून 30 दिवस ते करणार असाल तर त्याच्या आधी काहीतरी तुम्ही करत होता. ते जे काय आधी करत होता, जेव्हा मी चहा पित होतो उठल्या उठल्या पहिल्या अर्धा तासात टॉयलेटलाच जात होतो, मला त्यातून वेळच मिळत नव्हता, तर तो वेळ रेग्युलर काढण्यासाठी तुम्हाला 30 दिवस लागतात. 30 दिवस तुम्ही गोष्ट सातत्याने केली तर तुम्ही आधी जी करत होता त्याच्या ऐवजीची गोष्ट ती तुमची संपेल आणि तुमच्या ह्या नवीन सवयीचं हे इनिशिएशन असेल. सेकंड फेज मध्ये कंटिन्युएशन फेज असेल, त्यानंतर पुढे परत 30 दिवस तुम्ही ही गोष्ट करत राहिला तर ती सवय इम्बाईब होईल, ती कंटिन्यू होईल. आता तुम्हाला त्या सवयीची सवय लागेल. पण आता 60 दिवस आपण कंटिन्यू केले, त्यानंतर सुद्धा 30 दिवस तुम्ही, ह्यामध्ये संडे पण नाही. मॉर्निंग वॉकचं सगळ्यात मोठं गणित मी नेहमी पाहिलंय की माणसं चालू करतात सोमवारी आणि शुक्रवार येतो, शुक्रवारी आपण करतो पण शनिवारी पण वाटतं की चला यार उद्या रविवारच आहे, आज नाही गेलो तर गावतो. मग शनिवारी आपण जात नाही, मग तो रविवार कसा तरी आपण सुट्टी आहे, सोमवारी परत जातो, मग पुढच्या गुरुवारी थांबतो आपण, चला आज जमलं नाही उद्या शुक्रवारी करू. परत वाटतं शुक्रवारी की शनिवारीवर 2 दिवस कशाला ना, आपण त्यानंतर परत कधी जातच नाही. सो वी ब्रेक द थिंग्स. ते कंटिन्युएशन काय तर 30 दिवस म्हणजे 30 दिवस विदाउट संडे विदाउट एनिथिंग. असे 90 दिवस जर समजा आपण एखाद्या गोष्टीला फॉलोअप मध्ये ठेवलं आणि त्या लूप करत राहिलो आपण, कोणाला काय म्हणायचं? ओके.
तर आपल्याला ती गोष्ट हे होऊ शकते. आणि हे तुम्हाला करायचं असेल तर आय विल गिव्ह यू वन वंडरफुल चार्ट. हा चार्ट तुम्ही तुमच्या भिंतीवर लावा. मी आज ग्रुपला ह्याचं PDF टाकतो. ह्याचा पूर्ण ह्याचा तुम्ही जर समजा जमलं तर ह्याचा A3 पेपरवर प्रिंट काढा आणि तुमच्या बेडरूमच्या वॉलवर लावा. इथं जिथं ऍक्शन मी म्हटलंय की नाही, त्या ऍक्शन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. मला अफर्मेशन्स लिहायचे आहेत, मला माझं ड्रीम्सवर रोज काम करायचं आहे, मला मला माझा जो पैसा मला व्हिज्युअलाइज करायचा आहे, किंवा मला मेडिटेशन करायचं आहे, मला काहीतरी टेक्निक जे मॅमनी शिकवलंय ते मला इम्बाईब करायचं आहे, मला माझ्या थॉट रेकॉर्डवर काम करायचं आहे, मला माझं ऑफिसचं काहीतरी काम करायचं आहे, तुम्ही विद्यार्थी असाल तर मला अभ्यास करायचा आहे. असे जे काही ऍक्शन्स आहेत ते 3 ते 4 ऍक्शन्स इथं घ्या. आणि इथं पुढे 1, 2, 3 असे डेज आहेत. दिस आर नॉट डेट्स, दिस आर द डे. ज्या दिवशी तुम्ही सुरू कराल तो डे नंबर 1. तुम्ही ज्या दिवशी कराल त्या दिवशी ब्लू पेननी त्याला टिक करा की केलं, आणि ज्या दिवशी नाही करणार त्यावेळेला क्रॉस करा लाल पेननी की आज नाही जमलं. आणि बी ऑनेस्ट विथ युअरसेल्फ. हा चार्ट तुमच्या एक मेंटल प्रोसेस वर प्रेशर आणेल आणि तुम्हाला ते काम करता येईल. याच्यामध्ये मी 3 भाग केलेत, पहिला, दुसरा आणि तिसरा. त्यामुळे दिस वन चार्ट विल बी सफिशियंट फॉर यू फॉर 90 days. 90 दिवस तुम्ही हा चार्ट करू शकता आणि बिंदास स्वतःचं नाव मोठ्या अक्षरात तिथं लिहा, तुमच्या ऍक्शन्स लिहा आणि ते लिहा. बऱ्याचदा ना आपल्या घरात कोणी आलं की आपण त्यांना आपल्या घरातले फोटो दाखवतो, अल्बम्स दाखवतो, मोबाईल मधले काढलेले आपले सेल्फीज आणि ते सगळं दाखवत बसतो, पाठवत बसतो. त्यापेक्षा हे हॅबिट इन्स्टॉलेशन फॉर्म्युलेशन मेथडचा जो चार्ट आहे, हा जर समजा आपण सगळ्यांना दाखवला की दिस इज व्हॉट आय एम डुईंग अँड दिस इज व्हॉट आय एम, तर तुमचे कॅरेक्टर्स हे होईल. आणि तुम्हाला हे खरंच करायचं असेल तर आणखीन एक गोष्ट जरूर करा. या सगळ्यासाठी कुणाला तरी एक तुमचं बडी करा, एकाला कुणाला तरी रिस्पॉन्सिबल करा. त्याला सांगा की मी हे केलं तर तुला सांगणार आहे, आणि त्याला तुम्ही रोज पाठवा की यस ह्याचा फोटो काढा आणि तो फोटो त्याला रोज पाठवा. इव्हन आय कुड बी बडी फॉर ऑल ऑफ यू. तुम्ही सगळेजण तुमचा हा ऍक्शन प्लॅन तयार झाला की त्याला टिक करा आणि तो मला पाठवा. आणि तुमच्या किती फुल्या काय झाल्या त्याचं मी तुम्हाला रेकॉर्ड मंथएंडला देत राहीन, आणि वन ऑन अदर डे आपल्याला ते पुढे घेऊन जाता येईल. हॅबिट फॉर्म्युलेशन झाल्याशिवाय आपल्याला काहीही अचीव्ह नाही करता येणार. काहीतरी सवय त्यामधलं कंटिन्युएशन आणि ती कन्सिस्टन्सी येणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट आहे जगामध्ये, मी एका खूप प्रसिद्ध उद्योगपतींना भेटलो होतो मी माझ्या एका इन्शुरन्सचा बिझनेस करत असताना. आणि त्यावेळेला मी त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला असं सांगितलं की ही इज गेटिंग अप ॲट 5 o'clock इन द मॉर्निंग. त्यानंतर ते त्यांचे सगळे एक्सरसाइज रेग्युलर करत होते. त्यांनी 3 ते 4 बिझनेसेस त्यांचे होते आणि वॉज प्रॅक्टिकली हँडलिंग 2 बिझनेस बाय हिज ओन. आणि हे सगळं करताना मी त्यांना एक प्रश्न विचारला की एवढं सगळं करायला तुम्हाला वेळ कुठून मिळतो? तर त्यांनी मला एक छान उत्तर दिलं होतं की सर, जगामध्ये वेळ त्यांच्याकडेच आहे ज्यांच्याकडे वेळ नाही आहे. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांच्याकडे फक्त वेळच आहे, त्यांना काही करायचंच नाही. त्यामुळे जर तुम्ही बिझी असाल तर यू हॅव कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्याकडे याच्यासाठी वेळ आहे. कारण तुम्हाला आता माहिती आहे त्या वेळेचं मला करायचं काय. सो दिस इज हाऊ पॉसिबल. हा हॅबिट इन्स्टॉलेशन प्रोटोकॉल किंवा हॅबिट फॉर्म्युलेशन चार्ट तुम्हाला छान उपयोगाला येईल. आणि आजच संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आपल्या ग्रुपवर हा याचं PDF टाकेन, A3 वर प्रिंट काढून तुमच्या भिंतीवर लावा. सो आपल्याला जर समजा हॅबिटला अडेअर राहायचं असेल तर व्हॉट यू नीड टू डू, तुम्हाला अफर्मेशन्स करावे लागतील. रोज पॉझिटिव्ह बोलावं लागेल, किंवा पॉझिटिव्ह तुम्ही जर समजा लिहू शकलात तर ते खूप छान आहे. कारण देर इज वन अनदर सायन्स जे तुम्हाला मदत करतं तुमच्या हॅबिटला स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा तुमच्या हॅबिटला आणखीन अडेअर करण्यासाठी. अँड दॅट सायन्स इज नोन ॲज अन ग्राफोलॉजी, हस्ताक्षर अनालिसिस. आणि आय एम बिंग अ ग्राफोलॉजिस्ट. मी अशा बऱ्याच लोकांना ग्राफोथेरपीच्या माध्यमातून त्यांच्या हॅबिट्स इन्कल्केट करायला, मी स्वतः खूप माझ्या हॅबिट, मी जवळजवळ ग्राफोलॉजी करून ऑलमोस्ट 3 वर्ष झाली माझी. 3 वर्षामध्ये मी 1000 दिवस रोज माझे अफर्मेशन्स लिहितोय आणि आय हॅव ऑल दोज पेपर्स विथ मी. आणि त्याचा इतका छान फायदा मी माझ्या लाईफमध्ये होताना बघितलाय. पण ते लिहिताना सुद्धा ते लिहिण्याच्या काही पद्धती आहेत. आता ग्राफोलॉजी जर समजा हस्ताक्षराकडे आपण बघितलं ते टेल्स मेनी थिंग. थोडंसं ते अबाउट जास्त झालं माझ्याकडनं. तुमचं मनी अर्ज काय हे तुम्ही अक्षरं कशी लिहिता त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं. त्याचबरोबर तुमची मनी युजेस मोडॅलिटीज काय, कसं तुम्ही पैशाकडे बघता, ती कमवायची इच्छा किती आणि तुम्ही पैशांचा वापर कसा करता. त्याचबरोबर तुमची होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे. काही लोकांचा हात अगदी असतो की आले की पैसे जातात, ते डोंट होल्ड. काही लोक खूप ग्रीडी असतात, ते पैशाला अगदी भक्कम पकडून ठेवतात, त्यामुळे तो पैसा तेवढाच राहतो, तो वाढत नाही पुढं. सो माझी होल्डिंग कॅपॅसिटी कशी आहे. हाऊ युअर वेज टू लुक ॲट मनी. बऱ्याचदा असं असतं ना की यार खूप श्रीमंत माणसं दिसली की पटकन आपण म्हणतो की अरे ह्याच्याकडचा 2 नंबरचा पैसा असेल.
म्हणजे अगदी मला आठवतं की आमच्या लहानपणीचे अगदी आपण 70s, आय बॉर्न इन 70, 80-85 ची जर समजा आपण फिल्म इंडस्ट्री किंवा त्यावेळेचं बघितलं तर पैसा फक्त स्मगलर्सकडे असायचा. त्यानंतर थोडस आपण पुढे आलो की अगदी 2000 वगैरे बघितले तर पैसा हा फक्त कॉर्पोरेट्स मध्ये असायचा आणि दे वर डुईंग द माल प्रॅक्टिसनेस. आणि आता जर समजा आपण बघितलं आता 2020-21च्या काही वेब सिरीज येत असतील कुठं असतील आपल्याला दिसतं की पैसा फक्त टेररिस्टकडे. त्यामुळे आपण बऱ्याचदा पैशाबरोबर काहीतरी निगेटिव्ह मुवमेंट्स किंवा निगेटिव्ह थिंग्स हॅव बीन असॅसिनेट पहिल्यापासूनच झाल्यात. जिथं आपण म्हणतो की संपत्ती आहे तिथं साप असेल, अशा बऱ्याच गोष्टी आपण घेऊन जात असतो. आपल्या बॅकमनावर त्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि त्याचा पगडा कुठेतरी ते येणाऱ्या पैशाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडे होत असतो. त्यामुळे हाऊ यू लुक ॲट मनी दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट आणि युअर ग्राफॉलॉजी टेल्स दॅट ऑल्सो टू यू. आणि इट्स इन सायन्स पर्टिक्युलरली अँड दिस सायन्स नोन ॲज अन ग्राफॉलॉजी, तिच्या हस्ताक्षरातून आपल्याला कळतं. त्यामुळे तुम्ही अफर्मेशन लिहित असताना ते कसे लिहायला पाहिजे, त्याचा अपर झोन्स कसे पाहिजेत, लोअर झोन्स कसे पाहिजेत, मिडल कसं पाहिजे, ते कुठल्या बेसलाईनला तुम्ही लिहिलं पाहिजे, या सगळ्या अँगलने आपल्याला ठरवता येऊ शकतं की इन दिस प्रोसेस वी आर गोइंग टू हेल्प यू आउट इन दिस ऑल्सो. की आपण बोलूयात म्हणजे प्रत्येक विषयावर प्रत्येक वेळेला थोडं आपण डिस्कस करतोय त्यामुळे याही विषयावर आपण खूप छान डिटेलमध्ये आपण त्याच्यावर बोलूयात. सो दिस इज हाऊ आपल्याला ह्या सगळ्या माध्यमातून त्या अफर्मेशन्स आणि त्या फ्रिक्वेन्सीवर काम करायचं आहे. आणि त्या फ्रिक्वेन्सीवर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि दॅट इज इसेन्शियल फॉर सक्सेस. मी नेहमी सांगतो अँड दॅट इज पॉवर ऑफ बॅलन्स. ज्या बॅलन्स इनर आणि आउटर म्हणत होतो, आता हे आउटर वर्ल्डला इनर वर्ल्ड कडनं जायचं असेल तर 4 गोष्टी आपल्या लाईफमध्ये खूप महत्वाच्या आहेत. वन इज प्रोफेशन, अनदर इज युअर फिजिकल बॉडी, तुमची हेल्थ, थर्ड वन इज युअर फायनान्स अँड द फोर्थ अँड लास्ट युअर पर्सनल. तुम्ही प्रोफेशन खूप छान आहे, फिजिकली खूप छान आहात, फायनान्स तुमच्याकडे पैसा खूप आहे, पण ऍज अ पर्सन तुम्ही छान नसाल तर या सगळ्याला अर्थ नाही. तुमच्याकडे पैसा खूप आहे, तुमचं बॉडी खूप छान आहे, तुम्ही पर्सनल म्हणून सुद्धा खूप छान आहात, बट युअर प्रोफेशन इज नॉट गुड, किंवा तुम्ही प्रोफेशनल इथिक्स नीट पाळत नाही आहात, देन ऑल्सो इट्स नॉट गुड. तुमच्याकडे सगळं आहे पण हेल्थ नाही, अगेन इट्स नॉट गुड. तुमच्याकडे फिजिक आहे, प्रोफेशन आहे, पर्सन खूप छान आहे, पण हातात पैसाच नाही आहे, सो दॅट इज ऑल्सो नॉट गुड इन दिस टुडेज कॉन्टेक्स्ट ऑफ द वर्ल्ड. आणि हे चारही गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील तर देर इज शुड बी वन बेस वी शुड हॅव, दॅट बेस इज स्पिरिच्युअलिटी. स्पिरिच्युअलिटी डझंट मीन की आपल्याला देवदेव करायचं आहे किंवा काही नवस तवस करायचे आहेत. स्पिरिच्युअलिटी मीन्स आपलं इनर पीस. मी आतमधनं कंटेंट असणं खूप गरजेचं आहे. मी आत जसा आहे तसा मी बाहेर समाजासाठी अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे. आणि मला ते तसं अवेलेबल व्हायचं असेल तर हे फक्त होऊन होणार नाही. जसं आम्ही मागच्या वेळेला पण मागच्या 2-3-4 भागामध्ये मी सगळ्यांशीच बोलतोय की आपल्याला आपल्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीवर काम केलं पाहिजे. आपला ब्रेन जो खूप किऑस मध्ये आहे, खूप खूप गोष्टी तिथं चालल्या आहेत, त्याला कुठेतरी त्या अल्फा लेवलला 4 ते 7 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीला आपल्या ब्रेनला आणलं पाहिजे. कुठल्या तरी दिवसातला एखाद तास तरी असा असला पाहिजे जिथं मला स्वतःला शांत करता येऊ शकतं. आणि ते जर समजा मला करायचं असेल की बेस मला हवी असेल तर यू आर ॲट राईट प्लेस. आणि त्याच्यासाठी म्हणजे पर्टिक्युलरली या पीससाठी आम्ही सगळेजण काम करतोय. आणि पर्टिक्युलरली सोनाली साठे मॅम म्हणजे इथून पुढे तुम्हाला या सेशन्सला घेऊन जाणार आहेत. तर मी तुम्हाला जस्ट सांगितलं की दिस इज हाऊ अ कॉशियस माइंड हॅज टू प्ले. पण याचबरोबर सबकॉन्शियस माइंड हॅज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट रोल. त्याच्यावर सुद्धा तेवढंच काम होणं खूप गरजेचं आहे. आणि ते पुढे काय असणार आहे ते तुम्हाला साठे मॅडम सांगणार आहेत. सो हिअर इट साठे मॅडम. ते साठे मॅडम शी इज अन EFT ट्रेनर. शी डज रामरक्षा ऑल्सो, शी इज न्यूट्रिशनिस्ट ऑल्सो. रामरक्षावर त्यांचं खूप छान काम आहे आणि त्या तुम्हाला सांगतीलच. शी इज योग गुरु ऑल्सो अँड शी इज LOA फॅसिलिटेटर. लॉ ऑफ अट्रॅक्शनचं फॅसिलिटेशन त्या करतात. त्याचबरोबर शी इज अ टॅरोट रीडर अँड शी इज अ न्यूमरॉलॉजिस्ट इव्हन. तर वेगवेगळ्या फॅक्टर्स मध्ये ह्याच्यामध्ये त्या काम करतात. आणि इथून पुढं तुम्हाला थोडंसं जो मी आतापर्यंत हॅबिटच्या त्या का हॅबिट, तर कशी हॅबिट, आता कुठल्या हॅबिट्स, हा एक पार्ट पण आपल्याला पाहावा लागेल. त्या कुठल्या हॅबिट्स की जेणेकरून संपत्ती अबंडन्स मध्ये आपल्याकडे येईल. त्यासाठी आय विल वेलकम सोनाली साठे मॅडम. सो स्टेज इज युअर्स मॅम. कुणाला काही शंका असतील तर विचारा. सेशन संपल्यावर असतील तरी आपण बोलूयात. आणि किंवा आपण फ्लो कंटिन्यू ठेवूयात आणि नंतर प्रश्न आपण ते हे करूयात. तर व्हॉट एव्हर. सो आय एम जस्ट स्टॉपिंग माय शेअरिंग सो शी कुड स्टार्ट. मॅम यू कॅन स्टार्ट. ओके, थँक्यू सर. थँक्यू. आणि आता 2 दिवसातच आपला 15 ऑगस्ट आहे आणि येस येस. सगळ्यांना या दिवसाच्या खूप छान शुभेच्छा. आणि खरं तर आज ना, नागपंचमीच्या पण खूप शुभेच्छा. आज श्रावणातला आज पहिला सण आहे. तर त्यामुळे
आजच्या दिवसाच्याही खूप शुभेच्छा. आता 2 दिवसांनी जो स्वातंत्र्याचा आपला जो सण आहे, जो आपण नेहमी साजरा करतो. बरेच जण म्हणजे आपण खरं सगळेच जण काही ना काही गोड वगैरे गोडधोड करून हा एक आपला हा सणच आहे. आपला हा सणच आहे. साजरा करत असतो. तुम्ही विचार केलाय का कधी की 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला. ओके. 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झालाय. पण आपण स्वतंत्र झालोय का? झालोय का आपण स्वतंत्र? अनम्यूट करा, तुम्ही बोलू शकता अनम्यूट करून. नाही. काय वाटतं का नाही म्हणलात तुम्ही? मला वाटतं की मी स्वतंत्र झालेलो आहे. तुम्ही कारण झालाय? कारण हो, बर कारण काय असं म्हणते का मी स्वतंत्रपणे विचार करू शकतो. बर स्वतंत्रपणे मला स्वतंत्र म्हणजे कसं की मला चांगल्या गोष्टीचे ज्ञान पण आहे ना. तर ओके माझ्यावर कुणी कुठली गोष्ट लादू शकत नाही ओके. किंवा नाही तू हेच करायला पाहिजे, तू ते करायला पाहिजे. ही गुलामगिरी म्हणजे आपण जे म्हणतो हो हो गुलामगिरी. हा बिनफोर्स. त्यामुळे ओके देश स्वतंत्र झाला म्हणजे कसं झालं की ते जी काय इंग्रजांच्या जे काय पारतंत्र्य आपण हो आपल्याला इंग्रज आपल्या इथं म्हणजे ते जे त्यांचे कायदे म्हणा किंवा त्यांचं बर जे काय लादत होते त्यातनं आपल्याला मुक्ती मिळाली. पण ओके पण देश स्वतंत्र म्हणजे स्वातंत्र्याची व्याख्या ही अशीच आहे की मला चांगला विचार करता येतो. बर मला माझ्यावरती कुणी फोर्स लागू शकत नाही की तू हेच केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे, तू ते. पण मी असं माझं व्यक्तित्व मत. ओके बर ठीक आहे. आणि कोणाला काय म्हणायचंय? जसं पवार सर म्हणाले आता की हो मी स्वतंत्र आहे, कारण मला कोणी सांगत नाहीये की तू असं कर, तू तसं कर, तू हे कर, तू ते कर. माझे विचार स्वतंत्र आहेत आणि मी स्वतंत्रपणे वागू शकतो. केलाय का आपण हा विचार की आपण खरंच स्वतंत्रपणे वागू शकतो का? आपण खरंच कोणाच्याही गुलामगिरीत नाही आहोत का? खरंच कोणाच्याही गुलामगिरीत नाही आहोत का आपण? विचार करा. काय वाटतं तुम्हाला? मॅडम तुम्ही म्हणता तर गुलामगिरी म्हणजे कुठल्या प्रकारची गुलामगिरी? करा ना विचार. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही स्वतंत्र आहात. आपण आपल्याच गुलामगिरीत आहोत असं वाटतं का कोणाला? तुम्हाला इथे कोणाला असं वाटतं का की आपण आपल्याच गुलामगिरीमध्ये आहोत? आपलाच आतला कुठला तरी एक असा आवाज आहे जो आपल्याला एखादी गोष्ट करू देत नाहीये. बरोबर आहे का माझं म्हणणं? बरोबर वाटतंय का तुम्हाला? हो करेक्ट मॅम. कोण बोलताय का? ओके. तर कोण आपल्याला असं सांगतंय? आपल्या आतमध्ये कोणीतरी आहे जे अजूनही आपल्याला गुलामगिरीत ठेवतंय. अजूनही आपण त्यांना आपली गुलामगिरी करायला परवानगी दिलीये. आपण अलाव केलंय त्यांना. असं कोण आहे आपल्या आतमध्ये? आपलं मन. ओके, आपलं मन. बर. आणि विचार आपले. आपले विचार. कुठले विचार आपले? कुठल्याही बाबतीत असतील एक आपल्या कुठेतरी आपली एक आपण एखादी नवीन गोष्ट करणार असू किंवा काही म्हणजे एखादं जुनं सोडून काहीतरी नवीन करतोय तर बरोबर ते विचार आपल्याला मागे खेचतात किंवा असं नाही होऊ शकत हे बजावून सांगतात. बरोबर आहे. तुम्ही अगदी जवळ आलात जे मला म्हणायचे ते. आपले आज नकारात्मक विचार. बोला. आपले नकारात्मक विचार. अगदी बरोबर आहे. Negative अगदी परफेक्ट उत्तर आहे की आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार आहेत. कुठल्या लेवलला विचार आहेत नकारात्मक? तर आपल्या सबकॉन्शियस लेवलला जे आपल्याला माहितीच नाहीयेत नकारात्मक विचार. आणि हे जे काही विचार आहेत हे आपल्यावरती रूल करतात. हे राज्य करतात आपल्यावर. आपण यांच्या गुलामगिरीत आहोत आपण.
अजूनही. आणि अजूनही का आहोत? कारण आपण तिथपर्यंत गेलोच नाही आहोत. आपण फक्त सरफेसवर आहोत. ॲफर्मेशन्स करा, तुम्ही मेडिटेशन्स करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही काहीतरी कोणतरी सांगते ते ऐका आणि करा. हे सगळं सरफेसवर चाललंय. पण आतमध्ये काय आहे आपल्या? आज माझी मुलगी IT इंजिनियर आहे आणि तिच्या कंपनीमध्ये आज त्यांचं फ्रीडम सेलिब्रेशन होतं आणि प्रत्येकाला काही ना काही बोलायची सगळ्यांना संधी म्हणण्यापेक्षा खरं कंपल्सरी होतं की प्रत्येकाने काही ना काहीतरी बोलायचं आहे. तर आता हे म्हणजे ती लहानपणापासून माझ्या सानिध्यात आहे. गेली अनेक वर्ष मी हे प्रोग्राम्स घेते आहे. जे काही बरेच प्रोग्राम्स जे काही तिला वेळेनुसार शक्य होतं ती अटेंडही करते. त्यामुळे तिला हळूहळू या गोष्टी इतक्या पटायला लागत आणि इतक्या अंगवळणी पडल्यात की हेच सगळं काही जे आतापर्यंत ती शिकली ते सगळं काही तिने तिथे सांगितलं की आपण स्वातंत्र्य आपण स्वतंत्र नाही, आपला देश स्वतंत्र आहे. आपण कधी स्वतंत्र होणार आहोत? कधी स्वतंत्र होणार आपण? कधी होणार आपण स्वतंत्र? आपले विचार बदलल्यावर. बरोबर आहे. आपले विचार कधी बदलतील? कधी बदलतील आपले विचार? प्रयत्न केल्यावर. आपण जेव्हा अलाउ करू आपल्या मनाला की हो आता मला माझे विचार बदलायचेत, त्यावेळेला आपले विचार बदलणार आहेत. बरोबर? तर आता आपण असा विचार करायचा आहे 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झालाय, पण पुढच्या 15 ऑगस्ट पासनं मी स्वतः स्वतंत्र झाल्याचं सेलिब्रेशन मी करणार आहे. करणार का सगळेजण असं? या सगळ्या माझ्या नकारात्मक विचारांपासनं जे मला मागे ओढतायत त्यांच्यापासनं मी स्वतंत्र झालोय असा विचार आणि असं ह्या कारणाने सेलिब्रेशन आपण करायचंय. या कारणाने शक्यतो म्हणजे मी असं बघितलंय की स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्टला बहुतेक ठिकाणी आम्रखंड किंवा श्रीखंड वगैरे असं काहीतरी म्हणजे त्या श्रीखंडामध्ये रंग घालून म्हणजे केशरी रंग त्याचा आला पाहिजे आणि ते केलं जातं. केशरी रंग अशासाठी आहे की केशरी म्हणजे भगवं हे जे आहे ते आपली निशाणी आहे, आपलं झेंडा आहे. भगवा रंग हा स्वतंत्रतेचा रंग आहे. भगवा रंग हा आपल्या हारा चक्राचा रंग आहे म्हणजे स्वाधिष्ठान चक्राचा रंग आहे. आणि स्वाधिष्ठान चक्र हे माझं अस्तित्व काय आहे, कसं आहे माझं अस्तित्व, तर ते सतत लक्षात राहावं. हा ऑरेंज कलर आपल्याला सतत, भगवा कलर आपल्याला सतत आठवण करून द्यावा की माझं अस्तित्व कशावर अवलंबून आहे, तर माझ्या विचारांवर माझं अस्तित्व अवलंबून आहे. मग मी माझे विचार कसे करायचे याची आठवण करून देण्यासाठी म्हणून आपला रंग, आपल्या झेंड्याचा रंग भगवा आहे की जो स्वाधिष्ठान चक्राशी कनेक्ट होतो आणि आपलं संपूर्ण अस्तित्व म्हणजे आपलं जे काही लाईफ आहे किंवा आपण स्वतः आपलं म्हणजे एनर्जी आणि फिजिकल बॉडी आणि आपलं जे काही आपल्या आयुष्याचे वेगवेगळे स्तर हे सगळं काही आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर अवलंबून आहे. कारण तिथे आपला मेन जीव तिथे असतो. ठीक आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा बदलायच्यात, तर मी स्क्रीन शेअर करते तुम्हाला. ओके. स्क्रीन दिसतोय माझं सगळ्यांना? ओके. तर हे मागच्या वेळेला आपण बघितलंय की आपल्या मनामध्ये बिलीफ्स कसे तयार होतात. अर्चना देवधर मॅडम प्लीज कराल म्यूट तुमचं माईक? हा तुमचा माईक म्यूट कराल का प्लीज? हा. तर हे बिलीफ्स कसे निर्माण होतात हे आपण मागच्या वेळेला बघितलं की आपल्या मेंदूमध्ये अशा काहीतरी न्यूरोलॉजिकल पॅटर्न्स तयार होतात ज्या पॅटर्न्स प्रमाणे आपला स्वभाव बनतो आणि त्याप्रमाणे आपले बिलीफ्स बनतात आणि मग आपण तसे वागू लागतो. तसे आपल्या घटना आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित होऊ लागतात. आता हे जे काही
पॅटर्न्स आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये हे जे काही न्यूरो पॅटर्न्स तयार होतात, जर का आपल्या बिलीफ्स आपले जर का निगेटिव्ह असतील तर त्याचे व्हायब्रेशन्स आपल्या ऑरिक फील्डमध्ये हे असे असतात. आणि जर का पॉझिटिव्ह बिलीफ्स असतील आपले तर त्याचे व्हायब्रेशन्स बघा किती छान शिस्तबद्ध आणि त्याला छान आकार उकार आहे आणि बघायला पण, डोळ्याला बघायला पण हे खूप छान वाटतात. पण हे करतात काय हे व्हायब्रेशन्स, तर आपल्या शरीराभोवती हे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करतात. हे फील्ड काय करतं, या फील्डमध्ये काय असतं तर आपल्याला काय हवंय आणि आपल्याला काय नकोय ते सगळं असतं. पण युनिव्हर्सला हो आणि नाही असं कळत नाही, युनिव्हर्सला लँग्वेज कळत नाही. युनिव्हर्सला काय कळतं तुमचं व्हायब्रेशन्स कसे आहेत. जर का आपले निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह बिलीफ्स असतील तर आपले व्हायब्रेशन्स असे काहीतरी उद्ध्वस्त झालेले किंवा असे काहीतरी असतात की ज्याच्यावरनं युनिव्हर्सला असं कळतं की या व्यक्तीला हे गोष्ट हवी आहे. म्हणजे जसं की जर का मला परीक्षेला बसायचंय आणि मला जर का पास व्हायचंय आणि जर का माझ्या मनामध्ये भीती आहे की अरे मी नापास होईन की काय, मी नापास होईन की काय, मी नापास होईन की काय, तर माझ्या ऑरामध्ये, माझ्या फील्डमध्ये काय व्हायब्रेट केलं जाणार आहे, भीती. कशाची भीती, नापास होण्याची भीती. आणि युनिव्हर्सला फक्त हे व्हायब्रेशन्स कळतात. मग युनिव्हर्स काय करतं, युनिव्हर्सला असं समजतं की हिच्या ऑरिक फील्डमध्ये भीती आहे, नापासाची भीती, म्हणजे हिला नापास व्हायचंय, तिला काय हवंय एवढंच त्याला कळतं, जे व्हायब्रेशन्स आहेत ते तिला हवंय. त्यामुळे आपला ऑरा कसा ठेवायचा आहे हे आपल्या बिलीफ सिस्टीमवर पूर्णतः अवलंबून आहे. काय असतं की आपल्या मनामध्ये जे बिलीफ, ज्या धारणा असतात, जे करायचंय जे करायचं नाहीये त्याचे सगळ्याचे जे काही व्हायब्रेशन्स असतात ना, तसे रिलेशनशिप आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे त्याच्याशी आपली निर्माण होते. मग तसंच पैशाच्या बाबतीत आहे. पैशाच्या बाबतीत आपण काय विचार करतो, पैशाच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं, आपले इमोशन्स काय, त्याप्रमाणेच पैशाशी आपले रिलेशन तयार होतात. एक जरी छोटासा विचार पैशाच्या बाबतीत किंवा आपल्या आर्थिक स्तराबाबतीत किंवा आपल्या यशाच्या बाबतीत आपल्या मनामध्ये जर का निर्माण झाला असेल तर तो एक छोटासा निगेटिव्ह विचार न 100 निगेटिव्ह विचार निर्माण करतं आणि मग सगळा आपला ऑरा पूर्णपणे बदलून जातो. आणि म्हणून मग त्यासाठी काय करायचंय तर आपली बिलीफ सिस्टीम बदलायची आहे. आता ही बिलीफ सिस्टीम जी आहे ना तर ती आत्ताचे संस्कार नाही आहेत हा आपल्या त्या बिलीफ सिस्टीमवर. संस्कार इन द सेन्स की आत्ताचं हे सगळं घटना नाही आहेत. या बिलीफ सिस्टीम मध्ये जे काही तयार झालंय ना आपल्या यश, अपयश, आर्थिक वगैरे जे काही गोष्ट, तर ते काही वेळेला मागच्या कुठल्या तरी जन्मांमधले सुद्धा संस्कार आणि बिलीफ असू शकतात. मग आता इतक्या मागचं जर का एखादा बिलीफ आपल्या मनामध्ये असेल, कारण काय असतं की आपलं शरीर सोडून जेव्हा आपली आपली ऍस्ट्रल बॉडी जाते त्यावेळेला त्याच्याबरोबर मन पण जातं. त्यामुळे आपण या जन्मीच काय तर आपण अनेक जन्मांमध्ये काय काय केलंय ते सगळं आपल्या मनाला माहित असतं ना. काय काय विचार केलेत, कुठल्या गोष्टीबद्दल कसे विचार केलेत, हे सगळं आपल्या मनामध्ये भरलेलं असतं. त्यामुळे हेच कॅरी फॉरवर्ड होतं. त्यामुळे ही बिलीफ सिस्टीम जी आहे ना ती कदाचित त्याच्यामध्ये एखादा विचार कुठल्या तरी जन्मांमधला पण असणार आहे. शिवाय ही बिलीफ सिस्टीम अगदी लहानपणापासून काही ना काहीतरी कॅरी करत आली आपल्या लहानपणापासून. अगदी कुठलं लहानपण, म्हणजे आपण आईच्या पोटात असताना पासून. मग आता तुम्हाला वाटेल की मग एवढ्या मागचं बिलीफ कसं काय आपण बदलायचंय, शक्य तरी आहे का ते बिलीफ बदलणं, तर असं नाहीये. आपण कुठल्याही क्षणी आपल्या मनातल्या निगेटिव्ह इमोशन्स, कुठल्याही बाबतीतल्या निगेटिव्ह धारणा आपण बदलू शकतो आणि एक छान नवीन बिलीफ सिस्टीम तयार करू शकतो. मग आपल्याला कशी तयार करायची, आपल्याला आता संपत्तीबद्दल, आपल्या वैभवाबद्दल, समृद्धीबद्दल आपल्याला आपली बिलीफ सिस्टीम तयार करायची आहे. आता ही बिलीफ सिस्टीम ज्या वेळेला आपण तयार करू ना, पॉझिटिव्ह बिलीफ सिस्टीम, त्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये खूप छान बदल घडायला सुरुवात होणार आहे. तुम्ही सगळेजण हे बघालच. आणि हे कसं आहे की असं नाहीये मी जर का तरुण असेन आणि जर का मी आत्ता जागा झालो आणि मी जर का आत्ता प्रयत्न करायला सुरुवात केली तरच मग काही उपयोग होणार आहे, असं नाहीये. आपलं वय काही का असेना, आपल्या मनाला वय नाहीये. आपल्या मनामध्ये या क्षणी आपण काय फीड करणार आहोत ते कॅरी फॉरवर्ड होणार आहे. म्हणजे विचार करून बघा तुम्ही की आत्ता या क्षणी माझ्या मनामध्ये मी जर का पैशाबद्दल, यशाबद्दल खूप छान बोलले, खूप छान विचार माझ्या मनात केले, तर इथून पुढे प्रत्येक जन्मामध्ये हेच विचार माझ्या मनामध्ये असणार आहेत. मग जर का मी आत्ता माझ्या मनामध्ये असा विचार केला, काय उपयोग, आता काही उपयोग नाही.
आता मी 50-100 वर्षांची झाले, आता मला आता काही उपयोग नाही, आता मी काय परत नव्याने गोष्टी करणार आहे का? तर असं चुकूनही करू नका. पैशाच्या बरोबरचे, वैभवाबरोबरचे, समृद्धी बरोबरचे तुमचे रिलेशन चांगले ठेवा. आहेत का ते चांगले? काय वाटतं तुम्हाला? आहेत ते चांगले? हे बघा, काय असतं, आपल्या मनामध्ये पैशाबद्दल खूप विचित्र विचित्र भावना असतात. पैसा मिळवणं हल्लीच्या जगात फार अवघड आहे, किंवा पैसा, भरपूर पैसा म्हणजे गरजेपुरता नाही तर त्याच्याही पेक्षा जास्त पैसा मिळवण्याची माझी पात्रता नाहीये, त्यामुळे माझ्याकडे काही फार पैसा येणार नाही. काही वेळेला असं असतं की 55-60 वगैरे वर्षी माणसाला कळतं की अरे, आपण असा व्यवसाय जर का केला असता, असं काम जर का केलं असतं तर आपल्या आयुष्यामध्ये पैसा निर्माण झाला असता. पण आता काही उपयोग नाही, आता मी 60-70 वर्षाचं झालं, आता काही उपयोग नाही. हे एक निगेटिव्ह बिलीफ खूप वेळेला मनामध्ये असतं. किंवा पैशाकडेच पैसा जातो, हा तर इतकं कॉमन बिलीफ आहे ना, पैशाकडेच पैसा जाणार, आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे कसा पैसा येईल? किंवा नशीबवान माणसाकडेच पैसा जातो, हे पण एक अतिशय कॉमन बिलीफ आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कधी ऐकलंय कुठल्या कोणाचे असे काही निगेटिव्ह बिलीफ, किंवा तुमचे स्वतःचे याच्यापेक्षा वेगळे काही बिलीफ्स आहेत पैशाबद्दल, किंवा तुमच्या यशाबद्दल, वैभवाबद्दल? कधी ऐकलेत असे निगेटिव्ह बिलीफ्स? कधी कोणी बोललेले? हो, खूप ऐकलं. काय ऐकलंय, एखादं सांगू शकाल? असंही बरेचदा असतं की एखादा म्हणजे एखाद्याकडे खूप पैसा आहे, पण ती व्यक्ती त्या लायकच नाहीये. तिला तो म्हणजे आहे जर पैसा तर म्हणजे मी असा विचार करते की यार, माझ्याकडे असताना तर मी त्याचं काहीतरी म्हणजे गरिबांना दिला असता, काहीतरी केलं असतं. हे काय, यांची मुलं तर म्हणजे नाही का दारू पिऊन पडतात इकडं तिकडं, काय उपयोग एवढा पैसा असून? म्हणजे तो पैसा आहे ना, ज्या ठिकाणी जायला पाहिजे तिथे नाही गेलेला आणि दुसऱ्यालाच मिळालाय, ही भावना म्हणजे एक हे असते. हा, बरोबर. हे पण एक निगेटिव्ह बिलीफ आहे की ज्याला मिळायला पाहिजे त्याला पैसा मिळत नाही, आणि ज्याला गरज नाहीये त्याला मात्र पैसा मिळतो. हे पण एक निगेटिव्ह बिलीफ आहे. तर असे बरेच बिलीफ्स आहेत आपल्या मनामध्ये, आपल्या सबकॉन्शियस लेवलला, जे आपल्याला माहिती नाहीयेत, आणि त्यामुळे काय होतं, तर पैशाबरोबरचं आपलं जे काही रिलेशन आहे ते बिघडत जातं. आता हा प्रकार कसा आहे माहिती का, आपण ज्याच्यावरती फोकस करू ना, तो म्हणजे ज्याच्यावरती आपण, ज्या विचारावरती आपण फोकस करू, तशी आपली एनर्जी बॉडी, आपलं ऑरिक फील्ड तयार होतं. फोकस करण्याची ही ताकदच एवढी मोठी असते. तुम्ही विचार करा, एक अगदी खूप मोठा 2000 वगैरे स्क्वेअर फूटचा एक खूप मोठा हॉल आहे, पूर्ण अंधारा हॉल आहे, आणि कुठेतरी कोपऱ्यामधलं एखादं छोटंसं दार, अगदी छोटंसं दार उघडं आहे, आणि त्या दारामधनच प्रकाश आतमध्ये येतोय. ते दार कसं आहे, तिथून तुम्ही बाहेर जाऊ शकता, बाकी कुठेही दार नाहीये, खिडकी नाहीये, काही नाही, पूर्ण अंधारी रूम आहे. 2000 स्क्वेअर फूट अगदी पसरलेली ती रूम आहे की जिथे तुम्हाला अगदी चाचपडत जावं लागेल. पुढे काय आहे, आपल्या पावला पुढे काय आहे सुद्धा तुम्हाला माहिती नाही. पण असं असलं तरी देखील तुम्ही त्या रूम कडनं बरोबर जे दार उघडे आहे, जिथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे, जिथून प्रकाश आत येतोय, तिथे तुम्ही बरोबर जाता, ना की तुम्ही त्या बाजूच्या अंधाराकडे बघत बसता. हीच ताकद आहे आपल्या फोकसची. पण आपण कुठे फोकस केलाय? आपण सध्या आहोत ते नाहीच्या अवस्थेला. म्हणजे माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मी अशी नाही, मी तसा नाही, मी बारीक नाही, मी नशीबवान नाही, मी कर्तृत्ववान नाही, मी धनवान नाही, मी पैसेवाला नाही, अशा नाहीच्या अवस्थेला आपण आता आहोत, असण्याच्या अवस्थेला नाही आहोत. नसण्याच्या अवस्थेला असल्यामुळे आपला फोकसच मुळात कुठे आहे, सगळ्या निगेटिव्ह गोष्टींकडे. त्यामुळे आपल्या ऑरामध्ये म्हणजे युनिव्हर्स आपल्याला जे बघून देणार आहे ना गोष्टी, तिथे आपण ते सगळे लेबल्स लावून ठेवले आहेत, आणि मग ते जिथे जे जे लेबल असेल तिथे तिथे तसे तसे बॉक्स युनिव्हर्स टाकत जाणार आहे. आणि हे सगळं जर का आपल्याला बदलायचं असेल तर त्याला EFT शिवाय दुसरा कुठलाही सोपा पर्याय नाही आणि परफेक्ट पर्याय नाहीये. EFT तुमचे सगळे असे निगेटिव्ह बिलीफ्स बदलेल, ज्याच्याकडे तुम्ही फोकस केलंय आणि जे तुम्हाला माहिती नाहीये. का बरं असं आहे, EFT का बदलू शकेल? बाकीचं
कुठलंही परफेक्ट नाहीये माझ्या मते, असं मी का म्हणते. बाकीचे कुठलेही टेक्निक्स इझी नाहीयेत माझ्या मते, असं मी का म्हणते, तर त्याला कारणही तसंच आहे. EFT काय करतं, आपले निगेटिव्ह थिंकिंग नुसतंच रिलीज करत नाही, तर तिथे पॉझिटिव्हनी ते रिप्लेस करतं. म्हणजे ते आपण EFTच्या मदतीने आपण करू शकतो. आणि हे खूप महत्वाचं आहे. नुसतंच निगेटिव्ह थिंकिंग काढलं तरी काही उपयोग नाहीये, किंवा निगेटिव्ह थिंकिंग किंवा बिलीफ तसंच ठेवून पॉझिटिव्ह भरत राहिला तरी काही उपयोग नाहीये. त्यामुळे EFT हे असं एकमेव टेक्निक आहे जे ऍट अ टाइम दोन्ही करू शकतं. निगेटिव्ह तर काढतच आहे, पण जी जागा रिकामी झाली आहे की नाही, तिथे पॉझिटिव्हच भरलं गेलं पाहिजे ना. रिकामी केली तुम्ही जागा, पण तिथे भरताय काय हे पण महत्वाचं आहे. त्यामुळे रिकामी झालेली जागा पॉझिटिव्ह थिंकिंगनी भरून काढण्याचं काम EFT करतं. आणि ज्या वेळेला एक पॉझिटिव्ह बिलीफ तुमच्या मनामध्ये पक्क बसतं ना, त्यावेळेला तुमच्या आजूबाजूची परिस्थिती कितीही बदलली किंवा कितीही निगेटिव्ह झाली ना, तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्हीच बघा की आता या कोरोनाच्या गेल्या 2 वर्षाच्या वातावरणामध्ये कित्येकांचे बिझनेस ठप्प झालेत, कित्येकांचे बिझनेस संपलेत किंवा देशोधडीला सुद्धा लोक लागलेत. पण याच काळामध्ये, याच 2 वर्षामध्ये कित्येक जण असं आहेत की ज्यांनी नवीन बिझनेसची ओपनिंग्स केली आहेत, नवीन ब्रांचेस सुद्धा त्यांच्या ओपन झाल्या आहेत, इतके बिझनेस एक्सपांड पण झाले आहेत. मग यांना कुठून मिळालं एवढं यश? जर का कोरोनाचं वातावरण आहे, सगळीकडे परिस्थिती सेमच आहे, मग यांना यश कसं मिळालं? कारण त्यांची बिलीफ सिस्टीम जी छान पॉझिटिव्ह तयार झाली आहे. आणि त्यामुळे त्यांचं ऑरिक फील्ड बदललं आणि त्यामुळे युनिव्हर्सने त्यांना जे हवंय ते दिलं. कारण त्यांचा फोकस कुठे होता? यशाकडे. त्यांचा फोकस कुठे होता? असण्याच्या अवस्थेवर, ना की नसण्याच्या अवस्थेवर. EFT हे एकमेव असं टेक्निक आहे जे ची एनर्जीवर काम करतं, जे मेरिडियन्स बरोबर काम करतं आणि जे डायरेक्ट सबकॉन्शियस लेवलला आपल्याला नेतं. आता डायरेक्ट ह्या गोष्टीचं किती महत्व आहे, आता तुम्ही विचार करा. तुम्ही कुठल्याही तुमच्या तुम्ही जे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलायत, जर का तुम्हाला कन्याकुमारीला जायचंय किंवा जर का तुम्हाला कुलू मनालीला जायचंय, केरळला जायचंय, मी जर का तुम्हाला एक असं तिकीट दिलं की दर 2-2 तासांनी तुम्हाला गाड्या बदलायच्या, ब्रेक जर्नी आहे तुमची, किती वैताग येईल. मग ते तिथे पोहोचून आपण काहीतरी एन्जॉय करण्याचा जो मूड आहे, एक तो मूड निघून जाईल. तुम्हाला म्हणजे स्ट्रेसला सामोरं जावं लागेल, फिजिकल आणि मेंटल, कारण ब्रेक जर्नी म्हणजे काही जोक नाहीये. त्यामुळे जर का मी तुम्हाला इथनं केरळचं डायरेक्ट तिकीट दिलं आणि सांगितलं जा एन्जॉय करा, किती छान वाटेल तुम्हाला. इथनं जाताना तुम्ही मस्तपैकी जेवण खाऊन जाल, गाडीत गेलात की मस्तपैकी झोपाल, एक झोप काढाल, झोपेत जागे झालात की केरळ हजर. त्यामुळे डायरेक्ट कुठलीही गोष्ट डायरेक्ट मिळणं फार महत्वाचं आहे. आणि EFT तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस लेवलला डायरेक्ट नेणार आहे. का? कारण EFT हे असं एकमेव टेक्निक आहे जे ची एनर्जी आणि मेरिडियन्स बरोबर काम करतं. काय आहे ची एनर्जी? तर ची एनर्जी म्हणजे प्राण. आपण जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे प्राण सांगितले, प्राणशक्ती, प्राण म्हणजे जे वायूचे 11 वायूंचे जे प्रकार आहेत प्राणाचे, तर ते नव्हे, प्राणशक्ती आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे ची एनर्जी. कारण EFT हे ॲक्युप्रेशर टेक्निकवर आधारलेलं आहे. ठीक आहे. तर ही ची एनर्जी म्हणजे काय? तर थोडक्यात म्हणजे लाईफ फोर्स आहे. हा काय कसं काम करतो? तर हा ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर या पॉइंट्सनी त्याचे जे पाथवे आहेत, त्या पाथवे मधनं आपल्या सगळ्या संपूर्ण बॉडीभर आणि आपल्या मनामध्ये प्रवेश करते ही ची एनर्जी. आता ही ची एनर्जी स्ट्रॉंग असणं किंवा पॉझिटिव्ह असणं किंवा शुद्ध असणं फार महत्वाचं आहे. कारण ची एनर्जी जशी असते तसे आपलं मन बनतं, तसे स्वभाव बनतो, तसे बिलीफ बनतात. आता ही ची एनर्जी बिघडण्याचं कारण काय आहे? तर आपले बिलीफ्स, ऑफकोर्स आपलं फॅमिली, मित्र, रिलिजन वगैरे अमुक तमुक जे काही असेल, जिथून आपण जे काही बघत आलो, वेगवेगळ्या घटना प्रसंग बघत आलो, अनुभवत आलो, यामुळे आपल्या मनामध्ये जे बिलीफ तयार झाले, यामुळे सुद्धा ची एनर्जी बिघडते. याबरोबर ती आपण जर का व्यायाम नीट केला नाही, झोप नीट घेतली नाही, आपलं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य नीट ठेवलं नाही, तरी ची एनर्जी बिघडते. याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जर का काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील तरी देखील ची एनर्जी बिघडते. कारण
पैसा ही सुद्धा एक एनर्जी आहे. पैसा हे सुद्धा एक एलिमेंट आहे. आपली संपूर्ण बॉडी 5 एलिमेंटनी मुख्य 5 एलिमेंटनी जे बनली आहे, ज्या एलिमेंटच्या आधाराने आपण जगतोय ना, पैसा हे सुद्धा एक एलिमेंट आहे. त्यामुळे फायनान्शियल प्रॉब्लेम आले तरी देखील ही ची एनर्जी बदलते. ची एनर्जी बद्दल बघितलं तर आपण मेरिडियन्स बद्दल बघूया. मेरिडियन्स काय आहेत तर ते एक पाथवे, एक हायवे असतात. आपण जसं इथून आपण केरळला जाणार आहोत, कसं पोहोचणार आहोत आपण केरळला? हायवेनी पोहोचणार आहोत आपण केरळला. सगळे हायवे सगळ्या शहरांमधनं, सगळ्या राज्यांमधनं गेले आहेत आणि या हायवेजमुळेच आपण आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचू शकतो. तसंच मेरिडियन्स हे हायवे आहेत कशाचे? तर ची एनर्जीचे. मेरिडियन्स काय करतात तर ही ची एनर्जी जी आहे ती संपूर्ण बॉडीभर पसरलेली आहे ते मेरिडियन्स. त्यामुळे आपल्याला जिथे पोहोचायचे, ज्या अवयवापर्यंत ही ची एनर्जी पोहोचवायची, ही प्राणशक्ती पोहोचवायची, तिथे पोहोचवण्याचं काम मेरिडियन करतात. याचबरोबर जो विचार आपल्याला सबकॉन्शियस लेवलला पोहोचवायचा आहे ते पोहोचवण्याचं कामही हे मेरिडियन करतात. कसं होतं हे सगळं? तर ॲक्युपंक्चर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ते टेक्निक आहे की जे सुई आणि काहीतरी असं पॉइंटेड गोष्टी असतात की ज्या त्या पॉइंटला टोचून ठेवतात काही वेळ आणि त्यामुळे ची एनर्जी तिथे सर्क्युलेट होते. तसंच ॲक्युप्रेशर पण, जसं निडल्स आपण टोचून ठेवतो तसं आपण प्रेस करू शकतो ॲक्युप्रेशरनी. आणि हीट टेक्निक आहे जे चायनीज लोकांचं हीट टेक्निक म्हणून एक आहे, तुम्ही सर्च करून बघू शकता. त्यामुळे देखील आपण ची एनर्जी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, मनामध्ये प्रवाहित करू शकतो. यामुळे काय काय होतं तर बऱ्याच प्रकारचे मेडिकल प्रॉब्लेम्स, जर का आपले फिजिकल प्रॉब्लेम्स असतील तर तेही जातात. याचबरोबर माइंड ब्लॉकेजेस सुद्धा आपण काढू शकतो, कारण हे डायरेक्ट सबकॉन्शियस लेवलशी सुद्धा जाऊन कनेक्ट होत असतं. आता हे बघा, हे मेरिडियन्स कसे आहेत? संपूर्ण शरीराभर पसरलेत. तसंच हे कुठे कुठे आहेत बघा? मुख्य भाग मी तुम्हाला दाखवते. हे मेंदूचे भाग आहेत, हे संपूर्ण चेहऱ्याचे भाग आहेत. आज मी तुम्हाला चेहरा असे दाखवते आहे. मला एका गोष्टीची आठवण झाली. मी नेहमी माझ्या वर्कशॉपमध्ये हा अनुभव शेअर करत असते की आता हे जे चेहऱ्यावरचे मेरिडियन्स बघता ना तुम्ही, हे बघा इथे 2 भुवयांच्या सुरुवातीला आहे, थर्ड आय चक्राच्या इथे आहे, या 2 डोळ्यांच्या सुरुवातीला आहे. तसंच या दोन्ही डोळ्यांच्या कॉर्नरला आहे. या डोळ्यांच्या इथे मध्यभागी एक आहे, शिवाय खालून एक आहे, नाकाच्या इथे एक आहे, अन्वठीच्या इथे एक आहे, शिवाय या इथे आहे, ओठांच्या दोन्ही बाजूला एक आहे. हे जे मेरिडियन्स आहेत ना, काही वर्षांपूर्वी मी ब्युटी पार्लरचा ऍडव्हान्स कोर्स केला. काही वर्ष मी ब्युटी पार्लर चालवलं देखील होतं. माझ्याकडे जेव्हा फेशियलला बायका यायच्या ना, तेव्हा सगळ्यांनी मला हे एकच रिव्ह्यू दिले आहेत की मॅडम तुमच्याकडे फेशियलला आला ना की आमचा चेहरा पण उजळलेला असतो आणि एकदम फ्रेश वाटतो आम्हाला. बघा तुम्ही, त्यांनी प्रत्येकाने मला हे सांगितलं की आमचा चेहराही उजळलेला असतो आणि आम्हाला इतकं फ्रेश वाटतं ना तुमच्याकडनं गेल्यानंतर, त्यामुळे आम्ही नेहमी तुमच्याकडे फेशियलला येतो. माझ्याकडे बायका अपॉइंटमेंट घेऊन फेशियलला यायच्या लिटरली. आणि तेव्हा मला हे काहीच माहित नव्हतं की हे ची एनर्जी, हे जे काही आपण करतोय हे मेरिडियन्स आहेत आणि मग इथून आपण ची एनर्जी ऍक्टिव्हेट करतोय, ह्यातलं काहीच मला माहित नव्हतं. आम्हाला त्यावेळेला फक्त एवढंच सांगितलं होतं की हे जे काही पॉइंट्स आपण प्रेस करणार आहोत, या पॉइंट्समुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. याच्या व्यतिरिक्त मला काही तेव्हा माहित नव्हतं. पण जसं जसं मी या सगळ्या गोष्टींच्या संपर्कात आले तेव्हा मला समजायला लागलं. आणि मग तुम्ही विचार करा, हे मेरिडियन्स, त्या बायका काय मला म्हणायच्या की माझा चेहरा पण उजळतो आणि मला फ्रेश पण वाटतं. म्हणजे हे जे काही पॉइंट्स आहेत हे माझ्या मनापर्यंत जात आहेत, ज्यामुळे मला फ्रेश वाटते आणि माझा चेहराही उजळतोय, कारण ते फिजिकल लेवलला पण ते काम करतायत. त्यामुळे EFT हे इतकं छान टेक्निक आहे, हे EFT हे इतकं परफेक्ट टेक्निक आहे जे आपल्याला माइंड आणि बॉडी लेवलवर काम करणार आहे. मेरिडियन्स जसं ची एनर्जी सगळीकडे सर्क्युलेट करते आपल्या संपूर्ण बॉडीवर, तसं त्या टॅपिंगमुळे आपण, म्हणजे ज्या निडल्स आणि ॲक्युपंक्चर टेक्निकमुळे ती आपण सगळीकडे सर्क्युलेट करू शकतो, तसं आपण टॅपिंगने सुद्धा करू शकतो EFTच्या. त्यामुळे काय होतं तर आपल्या मेंदूमध्ये जे काही स्ट्रेस पॉइंट आहेत तर ते पण स्टिम्युलेट केले जातात. EFTमुळे ते तिथे आपण
एनर्जी स्टिम्युलेट करू शकतो, एनर्जी पोहोचवू शकतो आणि निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह बिलीफ्स आपण तिथून काढू शकतो. EFT हे फक्त पैसा आणि आर्थिक ह्या गोष्टींवरच काम करतं असं नाही, तर ते एका वेळी कुठल्याही गोष्टींवरती, आपल्या कुठल्याही निगेटिव्ह इमोशनवरती काम करू शकतं. या गोष्टींवरती ना अनेक ठिकाणी अनेक रिसर्च झाले आहेत EFT वरती. हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सुद्धा असाच एक रिसर्च झाला आहे. त्यांनी रिसर्च काय केला, आपल्या मेंदूमध्ये ना एक ॲमेग्डाला नावाचा, अगदी तुरीची डाळ असते ना तेवढा एक भाग आहे. हा ॲमेग्डाला ना युनिव्हर्सनी आपल्या मेंदूमध्ये का हा पार्ट निर्माण केला आहे, ज्या वेळेला आपण उत्क्रांती अवस्थेमध्ये होतो त्यावेळेला सॉरी, आपण ज्या वेळेला उत्क्रांती अवस्थेमध्ये होतो त्यावेळेला आपल्याला काहीच माहित नव्हत्या गोष्टी, की सफरचंद काय आहे, किंवा माझ्या समोर जर का अफूचं बी आलं तर ते काय आहे, ते अफूचं बी मी खायचं का नाही खायचं, सफरचंद विषारी आहे का नाहीये, मला काहीच माहित नव्हतं, आपल्या कोणाला काहीच माहित नव्हतं. मग आपलं रक्षण होणार कसं, आपला जीव तर वाचला पाहिजे, आपलं रक्षण होणार कसं सांगणारं पण कोणी नव्हतं, कारण सगळेजण उत्क्रांतीच्याच अवस्थेमध्ये आपण होतो. मग निसर्गाने ही एक छान सोय आपल्याला दिली होती. हा जो ॲमेग्डाला आहे, या ॲमेग्डालामध्ये आपण सुरक्षित राहावं यासाठी भीतीचे व्हायब्रेशन्स निर्माण केलेत युनिव्हर्सने. ही कशासाठी भीती निर्माण केली आहे, तर आपला जीव वाचावा यासाठीची ही भीती ॲमेग्डालामध्ये निर्माण केली आहे. पण ते तसंच राहिलंय ना अजूनही. आपण इतके पुढे आलोय पण तरी काही वेळेला ना आपण विचार करू शकत नाही, काही वेळेला तिथे भीतीही निर्माण होतेच, असुरक्षितताही निर्माण होतेच त्या ॲमेग्डालामध्ये. मग तिथे जाण्याचं काम कोण करतं, तर आपण EFT मार्फत तिथे जाण्याचं काम करू शकतो. ज्या निगेटिव्ह इमोशन्स किंवा बिलीफ्स आपले ॲमेग्डालामध्ये भीती आणि असुरक्षितता निर्माण करतात ते काढून टाकण्याचं काम EFT हे टेक्निक करतं. आणि हा रिसर्च हार्वर्ड युनिव्हर्सिटीने सगळ्या जगासमोर मांडला आहे. डॉक्टर डॉसन चर्च हे सुद्धा कॅलिफोर्नियाचे खूप मोठे रिसर्चर आहेत आणि त्यांनी बरीच सायन्स बेस्ड पुस्तकं लिहिली आहेत. त्यातलं त्यांचं माइंड टू मॅटर हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलं आहे. त्याच्यात त्यांनी काय लिहिलंय, तर आपले जे विचार आहेत, मनातले विचार आणि आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होणारी परिस्थिती यांचं किती जवळचं नातं आहे, किती जवळचा संबंध आहे हे त्यांनी सांगितलंय. म्हणजे बघा, आपल्या आयुष्यात निर्माण होणारी जी कुठली परिस्थिती आहे ती फक्त आणि फक्त आपल्या आतल्या मनावर, आपल्या आतल्या विचारांवर अवलंबून आहे. कुठले विचार, तर जे विचार आपल्या सबकॉन्शियस लेवलला आहेत. त्यांनी काय केलं, त्यांनी पण एक त्यांनी आणि त्यांच्या टीमने एक रिसर्च केला. कुठला रिसर्च केला, कसला रिसर्च केला, तर बिफोर EFT आणि आफ्टर EFT. आपल्या शरीरामध्ये मगाशी जे संतोष सरांनी सांगितलं, डोपामाइन आणि हे फील गुड हॉर्मोन्स जे सिक्रेट करतं, तिथेच आपलं शरीर कॉर्टिसॉल सारखे काही स्ट्रेस हॉर्मोन्स सुद्धा रिलीज करत असतं. हे स्ट्रेस हार्मोन्स कसे तयार होतात, कशामुळे रिलीज होतात, तर कुठल्याही गोष्टीतली आपली भीती, असुरक्षितता किंवा निगेटिव्ह इमोशन किंवा रडणं किंवा वाईट वाटणं किंवा अपमान झालाय वाटणं, जे काही असेल निगेटिव्ह, त्यामुळे हे कॉर्टिसॉल सिक्रेट होतं आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. आता चर्च यांनी काय रिसर्च केला, तर त्यांनी बिफोर EFT आणि आफ्टर EFT असे दोन्हीही त्यांचे कॉर्टिसॉल चेक केले, लेवल चेक केल्या आणि त्यांना EFTचा प्रोटोकॉल दिला. त्यावेळेला त्यांच्या अशा लक्षात आलं की बिफोर आफ्टर EFT 50% ह्या लेवलमध्ये फरक पडला. आता कॉर्टिसॉलची लेवल एक असं बॉडीमध्ये हे जे काही नियम आहे तो असा आहे की ज्या वेळेला स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात की नाही, आपोआप त्यावेळेला फील गुड हॉर्मोन्स वाढत जातात. त्यामुळे फील गुड हॉर्मोन्स जर का आपल्याला वाढवायचे असतील तर त्याच्या आधी स्ट्रेस हॉर्मोन्स आपल्याला कमी करावे लागतात. आता हे बघा, हा रिसर्च कसा झाला आहे, हा जो काही मेंदू आहे, हे स्कॅनिंग केलेलं त्यांनी सगळं. हा मेंदू एन्झायटी डिसऑर्डरचा आहे, कुठल्याही प्रकारची असुरक्षितता, भीती ह्याचा मेंदू हा आहे. आणि हे इथे जे रेड आणि पिंक स्पॉट आहेत, हा खूप मोठा पिंक स्पॉट, हा रेड स्पॉट, हेच दाखवतोय की त्या मेंदूमध्ये, त्या माणसाच्या मनामध्ये किती प्रकारची, किती पर्सेंटनी एन्झायटी आहे, भीती आहे, असुरक्षितता आहे. आता हा फोटो
EFT प्रोटोकॉल किंवा त्यांना EFT ट्रीटमेंट देण्या अगोदर केलेला आहे. EFTचे 4 सेशन झाल्यानंतर बघा इथला रेड स्पॉट गेलेला आहे, हा फक्त इथे पिंक स्पॉट राहिलाय. EFTचे 8 सेशन झाल्यानंतर पिंक स्पॉट सुद्धा किती कमी झालाय बघा, आणि इथे हा निळा आणि पर्पल स्पॉट वाढलाय. निळा स्पॉट वाढलाय आणि पर्पल जो नव्हताच, या इथे पर्पल स्पॉटच नाहीये की जो इथे तयार झाला आहे. आणि 13 सेशन्स नंतर पिंक स्पॉट आणि रेड स्पॉट पूर्णपणे गेले आहेत आणि इथे फक्त ब्लू आणि पर्पल कलर आहे, जो अतिशय नॉर्मल आणि हेल्दी मेंदूचं लक्षण दाखवतो. आता हे सगळं करण्यासाठी आपल्या मनामध्ये कशाची गरज आहे, काय निर्माण करण्याची गरज आहे, तर सगळे आपल्याला बिलीफ्स बदलायला पाहिजेत. हे बिलीफ्स आपण कसे बदलायचे, काय गरज आहे, तर EFT मुळे आपण बिलीफ्स कसे बदलणार आहोत, आपण निगेटिव्ह बिलीफ्स कसे नाहीसे करणार आहोत, कसे रिलीज करणार आहोत, आणि त्या जागी आपण सबकॉन्शियस लेवलला पॉझिटिव्ह इमोशन, आपले पॉझिटिव्ह इंटेन्शन कसं देणार आहोत. आता हे पॉझिटिव्ह इंटेन्शन द्यायचंय म्हणजे उठसूट केव्हाही उठलं की देत सुटायचं असं नाहीये. त्याला काहीतरी नियम आहे, की जसं आपण व्यायाम करायचा जर का असेल, तर मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी व्यायाम करू शकते का, योगासनं करू शकते का, तर नाहीये. जेवण झाल्यानंतर 4 तासाने किंवा जेवायच्या आधी अर्धा तास किंवा खायच्या आधी अर्धा तास मी व्यायाम करू शकते, हा नियम आहे. तसंच आपण सबकॉन्शियस लेवलला जेव्हा इंटेन्शन आपण फीड करणार आहोत, त्यालाही काही नियम असतात. कुठल्याही वेळेला आपण ते इंटेन्शन फीड करू शकत नाही. मग ते नियमही आपल्याला माहिती पाहिजेत. बरं, आता आपल्याला जे पॉझिटिव्ह इंटेन्शन, म्हणजे आपला हा जो वर्कशॉप चाललाय तो संपत्ती यात्रावर चाललाय, मग आपल्याला संपत्तीबद्दल, आपल्या पैशाबद्दल जे पॉझिटिव्ह इंटेन्शन फीड करायचंय, ते पॉझिटिव्ह इंटेन्शन म्हणजे काय? पॉझिटिव्ह म्हणजे जे छान वाटेल ते सगळं पॉझिटिव्ह असं नाहीये. प्रत्येकासाठी पॉझिटिव्ह हे वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे आपल्या स्वतःचं पॉझिटिव्ह इंटेन्शन काय आहे? मी तुम्हाला जे दिलंय ते पॉझिटिव्ह इंटेन्शन तुमच्या आयुष्याकरता गरजेचंच आहे असं नाहीये. तुमच्या आयुष्याकरता, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. मग हेही आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर इतरही काही टेक्निक्स पाहिजेत ना आपल्याला, जर का श्रीमंत व्हायचंय. मगाशी सरांनी जसं विचारलं की प्रत्येकाला व्हायचंय का श्रीमंत, सगळ्यांनी तुम्ही हो सांगितलं. मग आपल्याला जर का श्रीमंत व्हायचंय तर फक्त EFT टेक्निक किंवा हे पण महत्वाचं नाहीये की आपण सबकॉन्शियस लेवलला काय इंटेन्शन फीड करतोय. त्याबरोबर आपल्याला इतरही टेक्निक्सची गरज आहे. कसं, तर आपल्याला जर का शारीरिक आरोग्य मिळवायचंय, कमवायचंय, तर आपण फक्त आहारावर लक्ष केंद्रित करून उपयोग आहे का? तर आपण व्यायामाचं टेक्निक पण आत्मसात केलं पाहिजे. आपण चाललं पण पाहिजे, आपण चांगलं वाचलं पण पाहिजे, ते पण एक टेक्निकच आहे सपोर्टिव्ह. आपण काहीतरी चांगलं बघितलं पण पाहिजे. त्याचबरोबर आपण म्हणजे आपले जे काही मनामधले जे काही विचार आहेत, आपल्याला कुठेतरी आउटलेट असावा लागतो, तेही आपण केलं पाहिजे. तेही एक टेक्निक आहे आरोग्य प्राप्त करण्याचं. तसंच EFT हे एकमेव टेक्निक अवलंबून पण काही उपयोग नाहीये. पैसे मिळवायचे असतील तर अजूनही बरीच टेक्निक्स आपल्याला लागणार आहेत. मग या सगळ्यासाठी हे जे काही सगळं दाराच्या पलीकडे आहे ना, सध्या तुमच्या एका भिंती पलीकडे, एका दारापलीकडे आहे, तर त्या दारापलीकडे आहे हे सगळं आत्ता. मग ते दार उघडून जर बाहेर जायचं असेल तर काय पाहिजे आपल्याला? एक की थॉट पाहिजे. की थॉट कशाला म्हणायचं? की थॉट, की ज्या विचारामुळे आपल्या आयुष्यातल्या पॉसिबिलिटीचं जे दार आहे ना, ते उघडणार आहे. ज्या विचारामुळे. कारण का माहितीये का? आपल्याला युनिव्हर्सने ज्या काही पॉसिबिलिटीज दिल्या आहेत ना, त्या एका दाराच्या मागे दिल्या आहेत. आणि हे जे काही दार आहे ना, या दाराला कडी, कोयंडा, कुलूप काही नाहीये. मग हे दार कशाने उघडणार आहे? तर तो विचार, तो योग्य त्या वेळी केलेला योग्य तो विचार, हे दार झटकन उघडणार आहे. आता योग्य त्या वेळी आणि योग्य तो विचार म्हणजे कसं, की मला जर का योगासनं करायची आहेत, तर तो विचार मी केव्हा केला पाहिजे योगासनांचा? सकाळी केला पाहिजे किंवा संध्याकाळी केला पाहिजे ना. मी समजा रात्री 1-1:30 वाजता पाणी प्यायला उठले आणि जर का माझ्याकडे वेळ भरपूर आहे आणि मला असं वाटलं की आता माझ्याकडे वेळ आहे, मी आता योगासनं करते, चालणार आहे का तेव्हा? नाही चालणार आहे. त्यांनी उलट
शरीरावरती वाईटच परिणाम होणार आहे. योगासनं ही जरी चांगली आहेत, योगासनं करायचा हा विचार जरी चांगला आहे, तरी तो रात्री 1 अन् 1:30 वाजता करून उपयोग नाहीये ना. त्यामुळे तुम्ही 1 अन् 1:30 वाजता योगासनं केली तर ते तुमच्या शरीराला हार्मफुलच असणार आहे. त्यामुळे योग्य तो विचार योग्य त्या वेळी करावा लागतो, तर हे पॉसिबिलिटीचं दार उघडलं जातं. असंच ह्या दाराच्या मागच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहेत. काय आहे तुम्हाला मिळालेली एक खूप छान सुवर्ण संधी या दाराच्या मागणं आम्ही तुम्हाला देणार आहोत. EFT कसं काम करणार आहे तुमच्या स्वतःच्या इंटेन्शनसाठी, तुमच्या संपत्तीच्या स्वप्नासाठी, तेही तुम्हाला कळणार आहे. या EFT बरोबर आपल्याला काही प्रॅक्टिकल्स पण करायचे आहेत, कारण तुम्हाला ते कळलं पण पाहिजे की आपण EFT कसं वापरणार आहोत आपल्या आयुष्यामध्ये संपत्तीकरिता. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूची एनर्जी आपल्या संपत्तीच्या स्वप्नावरती अफेक्ट कशी करणार आहे हे पण तुम्हाला तिथे शिकवलं जाणार आहे. कारण कसं आहे की आपल्या मनामध्ये भले कितीही पॉझिटिव्ह विचार असतील तरी आपल्या आजूबाजूला जी एनर्जी आहे ना, ती एनर्जी सुद्धा त्याच्यावरती अफेक्ट करत असते. मग ते कसं करतं, ती एनर्जी कुठली आहे, मग ती अफेक्ट का करते, कशी करते, हे सुद्धा तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे, जर तुम्हाला संपत्तीचं स्वप्न तुमचं साकार करायचं असेल तर. काही अशी आणखीन टेक्निक्स EFT व्यतिरिक्त काही आणखीही टेक्निक तुम्हाला शिकवली जाणार आहेत, जी तुमच्या आजूबाजूची निगेटिव्ह एनर्जी काढून टाकणार आहे. याचबरोबर आणखीन काही अशी टेक्निक्स, काही रिच्युअल्स तुम्हाला सांगितले जाणार आहेत, काही शिकवली जाणार आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या संपत्तीचं जे स्वप्न आहे त्याला सपोर्टिव्ह एनर्जी निर्माण करू शकाल. आणि याचबरोबर पर्सनल काउन्सिलिंग पण तुम्हाला मिळणार आहे, कारण प्रत्येकासाठी पैसा वेगळा आहे, प्रत्येकाच्या पैशाच्या गरजा वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पैशाची कमतरता नाहीये ना. काही जणांना असलेला पैसा चांगल्या ठिकाणी पण गुंतवायचा आहे तेही कळत नाहीये. काही जणांच्या आयुष्यामध्ये असलेल्या पैशाला फाटे फुटतायत. त्यामुळे प्रत्येकाचा मनी प्रॉब्लेम हा वेगळा आहे. त्यामुळे त्याला काउन्सिलिंग पण मिळणार आहे तुम्हाला. या व्यतिरिक्तही आणखीन बऱ्याच गोष्टी मिळणार आहेत तुम्हाला. हे सगळं तुम्हाला सर सांगणारच आहेत, पण त्याआधी मी तुम्हाला मागे जो माझा हाच वर्कशॉप जेव्हा मी मागे केला, मागचा वर्कशॉप, तर त्यातला एक अनुभव आहे तो तुम्हाला मी ऐकायला आणलाय. तुम्ही जर का हेडफोन्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही व्हॉल्यूम थोडासा मोठा करू शकता. नमस्कार, मी तृप्ती दातार. गेले 2 वर्ष मी सलोनी मॅडमकडे वेगवेगळे वर्कशॉप्स करते. त्यात रामरक्षा, चक्रांचं वर्कशॉप, बेसिक मेडिटेशन कसं करायचं, या 3 वर्कशॉपमुळे मला बरीच मदत झाली. त्याच्यामुळे म्हणता येईल की मेंटल इम्युनिटी वाढण्यासाठी तुम्ही म्हणाल तर त्याची मदत झाली. आणि मनोबल कसं वाढेल आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते मी शिकले. आणि सध्या मी मनी अट्रॅक्शनचा कोर्स करते, ज्याच्यामुळे मला खूप फायदा झाला आहे. कारण सुरुवातीला माझा हेतू त्याच्याकडे बघण्याचा एवढाच होता की आपल्याला पैसा कसा मिळवायचा आणि पैसा कसा टिकवायचा. पण जेव्हा ह्या वर्कशॉप सुरू झाला तेव्हा त्यांनी 2-3 टेक्निक शिकवली आम्हाला. EFTचं टेक्निक, मॅनिफेस्ट कसं करायचं, तुम्हाला नक्की काय हवं आहे, समृद्धी म्हणजे काय, नक्की तुम्हाला कशासाठी पैसा हवा आहे, आणि हे काही प्रश्न आपल्यालाच जेव्हा आपण विचारतो मनाला तेव्हा कळतं की ॲक्च्युली पैशाचं काय स्थान आहे आपल्या आयुष्यात आणि आपल्याला नक्की काय हवं आहे. आणि ते मेजरेबल ह्याच्यात तुम्ही कसं बघायचं ते त्यांनी शिकवलं. आणि बेसिकली मनी अट्रॅक्शनचा मला खूप उपयोग अशासाठी झाला की माझे छोटे छोटे प्रश्न हा कोर्स सुरू केल्यापासून सुटलेत. त्यांनी छोटी 1-2 रिच्युअल्स पण केली मध्ये, माझ्या घरी आल्या होत्या त्या, आणि त्यामुळे खूप फायदा झाला. खूप पॉझिटिव्ह वाटतंय मला. आणि रादर ज्या दिवशी आम्ही ते रिच्युअल केलं त्या दिवसापासून तर मला स्वतःला खूप वाटतंय की खूप फरक पडला आहे माझा विचार करण्यात पण आणि प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीत पण. सो ऑल इन ऑल मला हा वर्कशॉप खूप आवडला. सो मी असं म्हणेन की सगळ्यांनी हा मनी अट्रॅक्शनचा वर्कशॉप करावा आणि सगळ्यांना याचा फायदा होईल. थँक्यू. तर
या पद्धतीने आपण सगळं काही शिकणार होतो आणि यामध्ये आणखीन काय आहे तर संतोष सर तुम्हाला सांगतील. सर तुम्ही सांगताय पुढचं. हो हो. ओके. एकच मिनिट. हो हो माझी स्क्रीन दिसते. हो दिसते. सो आम्ही एक व्हिजन घेऊन या संपदा यात्रेला सुरुवात केली होती की बाय 2025 1 लाख लोकांपर्यंत आपल्याला त्यांच्या लाईफला इम्पॅक्ट करायचं आहे. आणि त्यासाठी मिशन होतं की बी अवेलेबल फॉर द सोसायटी टू ट्रान्सफॉर्म दर थॉट्स इंटू ऍक्शन अँड ड्रीम्स इंटू रियालिटी. आणि त्यासाठी आम्ही हे 3 सिरीज संपदा यात्रेचे फ्री सेशन्स केले. हे 3 सिरीजचे फ्री सेशन्स आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोत. पुढच्या महिन्यात सुद्धा तुमचे कोणी काही लोक असतील तर तुम्ही त्याला आणू शकता. पण आज सगळाच गाडा चालवण्यासाठी त्याचं काहीतरी कमर्शियलायझेशन पण असलं पाहिजे. आणि EFT एक असं टेक्निक आहे की जे खूप ग्रुपमध्ये सांगण्यापेक्षा ते 1 to 1 सांगता आलं, कस्टमाइज करून देता आलं तर त्याला खूप छान रिझल्ट त्या प्रत्येक व्यक्तीला मिळू शकतात. आणि ज्ञान हे नेहमी जे मोठं ओघवतं नदी असते तर आपल्या घरापर्यंत आणायचं असेल तर थोडीशी पाईपलाईन त्याची करणं अपेक्षित असतं. तरच ते पाणी आपण पिनेबल आणि युजेबल त्याला करू शकतो. आणि त्यासाठीच EFTचा हा प्रवास असाच चालू असणार आहे. त्यामध्ये तुम्ही सगळेजण आम्हाला जॉईन झाला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरंच मनपूर्वक आभार. अगदी आम्ही सुरुवातीला सेशन 3 लोकांनी केला होता, इव्हन तो फ्री 3 लोकांचा होता, पण तो हळूहळू आता आपण 15-16 लोकांपर्यंत पोहोचलाय आम्ही इथं. आणि ह्याला असाच अखंड आम्ही पुढच्या महिन्यात परत हे 3 फ्री सेशन्स करणार आहोत की तुम्ही तुमच्या मित्रांना तिथे यायला सांगू शकता. आणि या 3 फ्री सेशन मधनं बरंच काही देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता आम्ही थोडीशी संपत्ती यात्रा कमर्शियल अँगलने पण लॉन्च करतोय. तो एक वेगळा 3 दिवसाचा अल्टरनेट डे प्रोग्राम असेल की ज्या प्रोग्राम मध्ये बेसिकली 3 गोष्टी असतील. 3 ऑनलाईन सेशन्स होतील, त्याचबरोबर तिथं फ्री EFT वर्कबुक असेल. जसं मॅडमने आता सांगितलं त्याचे प्रोटोकॉल्स तुमच्यासाठी इंडिव्हिज्युअल प्रोटोकॉल्स तयार करून दिले जातील, ज्याचा तुम्ही वापर तिथून पुढच्या तुमच्या आयुष्यात करू शकाल. त्याचबरोबर तुम्हाला एक लाईफ टाईम मेंबरशिप असेल की हा जो पूर्ण प्रवास आहे ऍक्च्युली मी आणि साठे मॅडम हा विचार करत होतो की हा ऑफलाईन व्हायला हवा, इन पर्सन व्हायला हवा. आणि पुढे जाऊन आम्हाला हा इन पर्सन करायचाही आहे. मग तो पुणे, लोणावळा, महाबळेश्वर तर अशा ठिकाणी तो इन पर्सन पण होईल, ज्याला आपण रेसिडेन्शियल वर्कशॉप असेल ते 2 दिवसाचं, वन डे प्रोग्राम्स असतील. अशा कुठल्याही प्रोग्राम्सला येताना तुमच्या ह्या फीचं सुद्धा तिथं कन्सिडरेशन असेल आणि त्यानंतर तुम्हाला पुढे जाता येईल. सो लाईफ टाईम मेंबरशिप तुम्हाला संपत्ती यात्रेची असेल. आणि त्याचबरोबर जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुमचं हँडरायटिंगचं अनालिसिस, तसं एक 1 to 1 कन्सल्टेशन सुद्धा इथल्या प्रत्येक माणसाबरोबर मी स्वतः करेन. आणि त्यांचे अफर्मेशन त्यांनी कसे लिहायचे आहेत आणि काय त्यांच्या सिग्नेचर मध्ये बदल करायचा आहे, काय त्यांच्या हस्ताक्षरांमध्ये बदल करायचा आहे, जेणेकरून ती पॉझिटिव्हिटी, अबंडन्स त्यांच्याकडे अट्रॅक्ट व्हायला मदत होईल. कारण प्रत्येक अँगलनी त्याच्यावर काम होणं खूप गरजेचं आहे. अशा 4 गोष्टी त्यामध्ये इन्कॉर्पोरेट करून आम्ही हे वर्कशॉप घेतोय. ऍक्च्युली जे ऑफलाईन किंवा अदर बिफोर दॅट वाट वर्कशॉप आम्ही करायचो ते 9,999 ला होतं. पण हे 15 ऑगस्टचा पूर्ण आपला हा जो सगळा काळ आहे त्यामुळे हे आपण ऑनलाईन 3 दिवसाचं वर्कशॉप फक्त 3,999 ला आणतो. अगेन इथं तुम्हाला काहीतरी विकायचंय किंवा तुम्ही काहीतरी करायचं ह्याच्यापेक्षा जास्त की हे EFTचा जे तुम्हाला पटलंय त्याचा फायदा घ्यायचा असेल तर मी कुठल्याही मॉलमध्ये जातो, त्या मॉलमध्ये खूप गोष्टी असतात. मी माझी गाडी घेऊन फिरत असतो, त्या गाडीमध्ये मी बऱ्याच वस्तू टाकत पण असतो. पण त्या मॉल मधल्या सगळ्या वस्तूंमधला तो फिरण्याचा आनंद मला नक्कीच मिळतो. तिथं माझा टाइम वेळ पण खूप जातो. पण त्या मॉलमधनं घरी माझ्या तेवढंच येतं ज्याचं मी बिल करतो. मी ज्या गोष्टीचं बिल नाही करत ती गोष्ट माझ्याबरोबर कधीच येत नाही. त्यामुळे ज्ञानाचं हे ऑनलाईन कंटेंटचं पण असंच आहे. त्यामुळे कुठेतरी याचं बिल होणं गरजेचं आहे सो दॅट इट कुड यूज युअर लाईफ आणि खऱ्या अर्थाने ते चेंजेस येतील. म्हणून हे एक दर्शनी मूल्य 3,999 आणि त्यामध्ये 3 महिने आपण एकत्र असणार आहोत. 3 ऑनलाईन सेशन्स पण होतील. त्यानंतर प्रत्येक महिन्याला फॉलोअप सेशन्स पण होतील. त्यामध्ये नवीन बॅचेसचे लोक पण ऍड होत राहतील. असे एक पूर्ण 90 दिवसाचा आपला प्रवास त्या हॅबिट ऑटोमेशनला येईपर्यंतचा आपला प्रवास होईल. त्याची फी असेल फक्त 3,999. त्याचा पहिला सेशन आपण करतोय 18 ऑगस्ट 2021 ला. त्याचा सेकंड सेशन असेल 20 ऑगस्ट 2021 ला आणि थर्ड सेशन असेल 23 ऑगस्ट 2021 ला. अशा 18, 20 आणि 23 अशा 3 दिवसामध्ये करतोय. आणि ह्याचं पेमेंट करण्यासाठी तुम्हाला गुगल पे ची नंबर आहे माझा 9923378005 किंवा सोलोनी साठी मॅडमचा नंबर आहे 7798573465.
पैकी कुठल्याही नंबरला तुम्ही जीपेने हे अमाऊंट देऊ शकता. याबद्दल तुम्हाला काहीही विचारायचं असेल, इन पर्सन डिस्कशन करायचं असेल तर उद्या दिवसभरात कधीही तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. आपण इन पर्सन सुद्धा त्याच्यावर बोलू. आणि त्यानंतर तुमच्या काही शंका असतील, इव्हन आत्ता असतील तर आत्ताही तुम्ही विचारू शकता, किंवा इन सिक्वेन्स तुम्ही उद्या परवा पण विचारू शकता. 18 तारखेचा जो सेशन आपण सुरू करतोय, अगदी 17 तारखेला संध्याकाळपर्यंत जरी तुम्ही डिसिजन घेऊन त्यामध्ये ऍडमिशन घेतलं तरी चालणार आहे, इनिशियल घेतलं तरी चालणार आहे. आणि तुमचा असं काही ग्रुप असेल की मी 10-12 माणसं एकत्र करणार असाल तर काही वेगळं तुमच्याशी डिस्कशन करायचं असलं तुम्ही आमच्याशी बोलू पण शकता. अगेन माझं असं नेहमी म्हणणं आहे की तुम्ही काहीही करत असताना ते बिल होणं गरजेचं आहे. आणि ते बिल होण्यासाठी ही 3,999 ह्या EFT कडनं तुम्हाला अबंडन्स संपत्ती मिळवायची असेल, नुसती संपत्ती नाही त्याबरोबरचा तो पीस पण मिळवायचा असेल तर नक्कीच यामध्ये आम्ही 3 सेशन जे आपले झाले त्यात बरंच काही द्यायचा प्रयत्न केलाय, ते अजून जास्त इथून पुढे द्यायचा प्रयत्न करू. ह्या म्हणजे सेशनचं पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल. तुमच्या काही मित्रांना ते फॉरवर्ड करायचे असेल, त्याची युट्यूब लिंक असेल तर तीही तुम्ही करू शकता. आणि ज्याला कोणाला जर हे पाहायचंय ते पाहू शकतात. सेकंडचं अवेलेबल आहे, त्याची लिंक मी परत एकदा उद्या सकाळी पोस्ट करेन. आणि या थर्डची पण पोस्ट असेल. तर दिस इज व्हॉट फ्रॉम अस. अगेन काहीतरी तुमच्या गळ्यात मारायचं किंवा तुम्हाला विकायचं या अनुषंगाने आम्ही ह्या प्रवासाला निघालेलोच नाहीये. आमचं हे ठरलंय 2025 पर्यंत 1 लाख लोकांच्या जीवनात पोहोचायचं, ते तर आम्ही पोहोचणारच आहोत. आणि त्यासाठी हे फ्री सेशन्स कंटिन्यू असणार आहेत. पुढच्याही महिन्यात सप्टेंबरमध्ये परत लॉन्च होतील. पण हे पेड वर्कशॉप आम्ही आता करतो, ज्यामध्ये खूप कॉन्सन्ट्रेटेड EFT आणि त्या अदर काही टेक्निक्स त्यामध्ये आम्ही देणार आहोत. सो तुम्ही जीपेच्या माध्यमातून हे करू शकता. मी वाटल्यास इथं मॅम तुमचा पण नंबर परत एकदा टाईप करा. या नंबरला तुम्ही जीपे करू शकता, किंवा मॅमचा नंबर मॅम देतात त्याला पण तुम्ही जीपे करू शकता. तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर विचारा. काहीही विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता. आजचं सेशन आवडलं सगळ्यांना? हो, चांगलं झालं सेशन. थँक्यू पवार साहेब. आणि हे सेशन तुमच्या पुढच्या आपल्या त्या ग्रुपला तुम्ही कुणी ग्रुप सोडून जाऊ नका. तिथे बऱ्याच गोष्टी आपण त्या ग्रुपमध्ये करत राहणार आहोत. तुम्ही ह्या चळवळीत तुम्ही एकदा आलेला बी इन दॅट प्रोसेस. आपण छान पुढे काहीतरी ह्या सगळ्याला घेऊन जाऊ. मॅम तुम्हाला काही कन्क्लूड करायचं? नाही, माझं म्हणणं फक्त एवढंच असेल की सगळ्यांना की इथपर्यंत तुम्ही आला आहात संपत्ती यात्राच्या गाडीत बसून, तर इथून पुढचा पण प्रवास कसा आहे तेही जरूर बघा. कारण इथून पुढे खरी सगळी स्टेशन्स संपून तुमची गाडी डायरेक्ट तुमच्या डेस्टिनेशनला जाणार आहे. तर त्यामुळे हा प्रवास थांबवू नका, एवढंच फक्त मला सगळ्यांना सांगायचं आहे. So thank you. Thanks Thank a you. lot for joining us. Thank you all. Thank you. Thank you Purnima ma'am. Thank you, Thanks thank you. for your thumb. Thank you. Thank you Samriddhi ji. Thank you. Good night. Thank you, sir. Thanks Saurabh sahab. तुम्ही 3 सेशन अटेंड केले. Thank you very much. Thank you, sir.